अर्धशतक पूर्ण करणारा दिलीप वर्मा स्ट्राइक ऑन तयार. पहिलाच बॉल आणि फार मोठी अपील तिथे मैदानामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि तिथे जर आपण पाहिले गेले तर सावधरित्या यावेळी चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता दिलीपचा. बॅट आणि पॅड मध्ये बरंच अंतर आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू तिथे डॉट आलाय. पहिल्या चेंडूवर प्रश्न विचारला फलंदाजाला हाऊज दॅट, आणि त्यानंतर पंचांकडे स्ट्रॉंग अपील केलं. पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. पहिल्या चेंडूवर पाय चाललेले नाहीयेत आणि आता समीरचा पहिला बॉल निर्धाव आलाय. का फ्रंट लाईन सीमर म्हणून मी दाखल झालोय पॉवर प्ले मध्ये. राईट आर्म विकेटने पुढचा चेंडू टाकतोय. यावेळेला आखू टप्प्याचा बॉल आडव्या बॅटने हा पंप जॅक करायचा होता. टप्प्यापर्यंत बॉल भरपूर बाहेर चालला. अंपायर सिग्नल वाईट बॉल. पहिला चेंडू अचूकतेवर होता आणि यावेळेला आपण कौतुक केलं ते पचिनी पडलेलं नाहीये समीरच्या. त्यानंतर लाईन मध्ये त्याने थोडासा बदल केला. वाईट चेंडू येतोय. धावसंख्या 1. अगदी आपण पाहिलं लेगस्टम्पच्या बाहेर असणारा चेंडू होता. त्यानंतर आपण पाहिलं तर आलेली एक अतिरिक्त धावणे संघाचं अकाउंट इथे ओपन होत आहे. अक्रॉस बॅट इथे खेळून काढण्याचा प्रयत्न. जमीन समांतर खेळलेला फटका. श्रीकांत खुणे हे नाव आज मात्र याच्यावर चर्चेचं ठरलेलं आहे. यापूर्वीची बॅटिंग देखील जबरदस्त पाहायला मिळाली आणि आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. आणि मी संपूर्ण आमचे निलेशदादा भिंताडे स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीने NB ट्रॉफीच्या संपूर्ण ऑफिशियल टीमच्या वतीने पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देतो. 2 धावा धापलकावर. सातत्याने चर्चेत राहिलेला खेळाडू, अनेक वर्षांची अविरत क्रिकेटची सेवा त्याने केलेली आहे. बड्डे बॉय श्रीकांत खुणे, अर्थातच श्री खुणे. या धावांनी त्याला खुणावलं. त्याने चांगला परफॉर्मन्स दिला. बॅकफुटला गेलाय, पंच केलाय. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. कव्हर पॉइंटला डायरेक्ट हिट करतोय क्षेत्ररक्षक आणि ते नेम लागलेला नाहीये. हा नेम लागला असता तर गेम होऊ शकला असता. 1 धाव इथे पूर्ण होते. धावसंख्या 3. आविष्कार दाते आणि दिलीप वर्मा. मागच्या मॅच मध्ये ब्लास्ट केला होता दिलीप वर्माने, परंतु या मॅच मध्ये देखील तीच कामे करेल अशी अपेक्षा संघ सहकार्यांना. चांगला थ्रो खऱ्या अर्थाने मी म्हणेल. थोडासा प्रयत्न जरूर तिथे आपल्याला बघायला मिळाला. पुढे सरसावत पावलांचा वापर तिथे केला. श्रीकांत खुणे मात्र आपण पाहतोय मिडॉन मध्ये चेंडूला थांबवतोय आणि हे दोन्ही बॅटर इथे धाडस फारसं करणार आहे कारण त्यांना माहिती आहे श्रीकांत खुणे यांच्याकडे प्रचंड मोठा अनुभव आहे आणि त्या अनुभवामुळेच आज श्रीकांत खुणे उर्फ स्त्री हे नाव टेनिस क्रिकेट जगतामध्ये आपण पाहतोय फार मोठं आहे. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होईल. डेंजर एंडला आपण पाहतोय तिथे पुन्हा एकदा आविष्कार होता. धोका पत्करला, परंतु धोका पत्करत असताना एक सिंगल अगदी यशस्वीरित्या आपण पाहतोय मैदानामध्ये घेतली जाणार आहे. 1 धाव इथे आली. एका धावेने स्कोर कार्ड वरती 4 धावा. थोडीशी जोखीम होती, पण जोखीम घ्यावी लागेल. रिस्क आहे तो इश्क आहे असं आपण नेहमीच म्हणतो. 1 धाव इथे घेतली. चिकी सिंगल, क्विक सिंगल. पेशाने प्राध्यापक आहे श्रीकांत खुणे, पण तेवढंच चांगलं क्रिकेट तो खेळतो आणि त्यांनी मगाशी उल्लेख केला की माझे अनेक विद्यार्थी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. एका बाजूला चांगले विद्यार्थी घडवत असताना, चांगलं क्रिकेट खेळत असताना विद्यार्थ्यांसमोर एक चांगला आदर्श निर्माण केलाय. नेहमी चर्चेत असणारा खेळाडू, वलयांकित खेळाडू आहे. 5 चेंडूंवर 4 धावा खर्च केल्या. समीर जगताप मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये फ्रंट लाईन सीमरच्या भूमिकेत असताना आपल्या भूमिकेला न्याय देतोय. शेवटचा बॉल असली ते ओट विकेटने ऑन साइडला लॉफ्ट केलाय. भरपूर एलिव्हेशन, टायमिंग प्रॉपर. आता बॉल करतोय हवाई सफर, सीमा रेषा पार, उत्तुंग षटकार. हाताळले, परंतु एक खराब चेंडू शेवटचा आला आणि त्याच्यावरती षटकारही आला. पहिल्या काही चेंडूंवर लाईन ऑफ अटॅक खूप चांगला होता, पण शेवटचा बॉल आविष्कारसाठी पुढे टाकला आणि त्यानंतर आविष्कारने आपला आविष्कार दाखवला आणि बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं. धावसंख्या आहे 10. पेरिस कांबळे हा देखील एक मातब्बर खेळाडू आहे. दुसऱ्या षटकासाठी, पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकासाठी तो गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. अनेक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे या खेळाडूकडे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहणार आहोत दिलीप वर्मा. 4 बॉलमध्ये 2 वर खेळतोय. या डावामध्ये शांत सुरुवात. तुम्ही जी मागच्या मॅच मध्ये तुम्ही काय केलं त्याला महत्व नाहीये. क्रिकेटमध्ये प्रत्येक नवीन डावात तुम्हाला शून्यापासून सुरुवात करायची आहे आणि ते थोडासा वेळ घेताना आपण पाहतोय दिलीप वर्माला. पॅरिस आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 घेऊन. दिलीप वर्मा आतापर्यंत आपण पाहतोय थोडासा धीमी गतीने आपण मात्र जी सुरुवात करतोय.
एका बाजूला जर आपण पाहिलं तर असं म्हणतात ना की तुम्ही इथून पुढे आपण यापूर्वीच्या मॅच मध्ये अर्धशतक जरूर आलं, परंतु असं तुम्ही सांगितल्याप्रमाणे गोपी सर की प्रत्येक सुरुवाती शून्यातून आपल्याला करायची आहे. हा चेंडू इथे ऑप्शनच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू, पंच मात्र आपण पाहतोय त्याच्याकडे आमच्याकडे इशारा करतायत. व्हाईट बॉल इथे आपल्याला बघायला मिळणार आहे. थोडंसं साईड आर्म ऍक्शनने टाकायचं होता. व्हाईट यॉर्कर खरं तर इथे पेश करायचं होता, पण टप्पा पडल्यानंतर बॉलने थोडासा टर्न घेतला, बॉल बाहेर गेला. व्हाईट बॉलचं सिग्नल आलाय. पेरिस पुन्हा एकदा तयार. दिलीप स्ट्रायकिंग इनला ओरती विकेटने हा चेंडू टाकला जातोय. पुन्हा बाहेर टाकलेला बॉल. पंच पुन्हा एकदा आपल्या दिशेने वळतायत. बॅक टू बॅक दुसरा चेंडू व्हाईट बॉल. थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला जातोय. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. यावेळेला टप्प्याचा चेंडू टाकायचा होता, परंतु तिथे देखील चूक झाली आणि लगातारचे 2 चेंडू इथे अतिरिक्त आलेत. या अतिरिक्त धावा डोकेदुखी ठरू शकतील दुसऱ्या डावामध्ये. तर नक्कीच या अतिरिक्त धावा देखील आपल्याला रोखायच्या आहेत. यावेळी जमिनीवरती गुडघा टेकवलाय, स्वीप केलाय बॉलला सरळ डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. एनबी ट्रॉफीचा खणखणीत षटकार. मध्ये शांत होत आणि आता पहा यावेळेला एक पाय खाली वाकवला, घुटना खाली वाकवत असताना बॉलला दिशा दिल्याने सांगितलं शांत राहिलं, मी काही संत नाहीये. वादळापूर्वीची शांतता. दुसऱ्या बाजूला पेरिस देखील तेवढाच ताकदवार गोलंदाज आहे, तो देखील कमबॅक करेल. यावेळेला फॉलिंग स्वीप करायचा होता, लॉंग लेगला दिशा देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिटसाठी एफर्ट्स केलेत, परंतु इथे धाव मिळणार नाहीये. चांगले क्षेत्ररक्षण होत असताना कमबॅक करतोय पेरिस कांबळे. डॉट बॉल. डॉट चेंडू मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला. फॉलिंग स्वीप मैदानामध्ये खेळण्याचा प्रयत्न जो होता त्या प्रयत्नामध्ये यश जरूर आलं, परंतु शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू तिथे अडवला जातोय. तोपर्यंत कुठल्या प्रकारची धाव आली नाहीये. डॉट बॉल चेंडू असणार इथे स्कोर कार्ड वरती 18 धावा धफलकावरती असेल. एका बाजूला जर आपण पाहिलं तर अविनाश रामगडे, दुसऱ्या बाजूला राजेश पवार, हे दोन्ही कॅप्टन. हा चेंडू पुढे सरसावत खेळून काढण्याचा प्रयत्न मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूला तिथे फील्ड करतोय. गोपी सर एक आवर्जून चर्चा करावी लागेल. दोन्ही कॅप्टन जर आपण पाहिले अतिशय शांत कॅप्टन आहेत, संघनायक आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आपल्या खेळात स्वतः जबाबदारी घेऊन ते सर्वांना सोबत घेऊन लढण्यासाठी ओळखले जातात. आज चांगला बॅटल या मॅच मध्ये बघायला मिळणार आहे. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. दोन्ही संघनायक जबाबदारी घेत आहेत. तुम्हाला तुमचा रोल, तुमची भूमिका माहीत असणं गरजेचं आहे आणि ती भूमिका स्पष्ट आहे दोन्ही संघनायकांची, कारण त्यांच्या समोर एकच लक्ष्य आहे, ते म्हणजे आपली एनबी ट्रॉफी 2024 तिसरं पर्व जिंकण्याचा. गोलंदाज तयार. ऑन साइडला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, भरपूर एलिव्हेशन. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक दाखल झालाय. श्री खुनेने झेल टिपला, फलंदाज बाद होतोय. आविष्कार दाथे बॅक टू दी पवेलियन गॉन. आणि इथे जर आपण पाहिलं श्रीकांत खुणेने चांगली जर आपण पाहिलं गेलं तर झेल मैदानामध्ये टिपलेला आहे. चेंडूने प्रचंड उंची घेताना आपण त्यांना पाहिलं आणि श्रीकांत खुणे जर चेंडूच्या खाली असतील तर मी म्हणेल की तिथे चूक होणं खूप क्वचित असतात की श्रीकांत खुणेकडून चुका होतात. 19 धावा धावलकावरती आहेत. गोपी सर आपण पाहिलेलं आहे की ज्या संघामध्ये पहिल्या सीझन मध्ये जे 2 कॅप्टन आहेत त्या कॅप्टन मध्ये फायनल झालेली आहे आणि तेच 2 कॅप्टन इथे आता मैदानामध्ये पाहायचंय लीग फॉर्मॅट मध्ये समोरासमोर आहेत. पण तिथे चांगला झेल टिपला श्रीकांत खुने. मी एवढंच म्हणेन जिथे काही नाही उणे तो श्रीकांत खुने, ज्याने बॅटिंग चांगली केली, क्षेत्ररक्षण तो चांगलं करतोय आणि सर्व काही आज बर्थडे बॉयच्या दिशेने चांगलं होताना पाहायला मिळते. आज वाढदिवस आहे. आपणास उत्तम आरोग्य, उदंड दीर्घायुष्य लाभो ही मात्र सदिच्छा असेल. सातत्याने आपण क्रिकेटची अविरत सेवा करा. धावसंख्येच्या दिशेने जाऊया. 19 धावा हे स्कोर कार्डवर एक गडी बाद. आविष्कार दाते 2 बॉलमध्ये 7 धावा त्यांनी काढल्या आणि त्यानंतर तो बाद झालाय. पेरिस कांबळेच्या खात्यामध्ये विकेट जाते. विकेटचं गमक आपण पाहिलेलं आहे आणि जो ब्रेक थ्रू गरजेचा होता सुमेची तो इथे मिळवून दिलाय. दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु पहा D5 सुपर 8 चा थरार कशा पद्धतीने रंगेल. बारामती ब्लास्टर्स वर्सेस शिरसाट स्पोर्ट्स. त्यानंतर इशिका 11 विरुद्ध हमराज मृत्युंजय कोथरूड. तिसरा सामना आलोक 11 ग्रुप डी मधला बॉटमचा संघ, म्हणजे या सामन्यातून जिंकणारा संघ देखील तिथे पाहायला मिळणार आहे. पुढे सरसावला स्टेप आउट होऊन आडव्या बॅटने खेळलाय. काऊ कॉर्नरला डीपला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चाललाय धन धन करत सीमारेषा पार. येतोय खणखणीत चौकार. 4 धावा. महाराज यांना वंदन करणारा हा खऱ्या अर्थानं चौकार आला. 4 धावा इथे मिळणार आहेत. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचणार आहे 23 धावा. या सामन्यामध्ये जो संघ जिंकणार आहे तो संघ आदिश्री 11 या संघासमोर सुपर 8 मध्ये भेटताना बघायला मिळेल.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट खऱ्या अर्थानं लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतोय आणि हो तिथे पड झड धडपड प्रयत्न अफलातून होते, परंतु त्या प्रयत्नांमध्ये यश आलं नाही. तिथे चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आहे. पडला धडपडला, बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये 70 लाईव्हच्या माध्यमातून हे चित्र दाखवलं जातंय. डाव्या हाताने चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. बुलाती है मगर जाने का है असं चेंडूने सांगितलं आणि त्यानंतर हा चौकार आलाय. 4 धावा. 4 धावा इथे येणार आहेत. या 4 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावा जर आपण इथे पाहिलं तर 27 धावा. 2 षटकांचा आपण पाहतोय ते खेळ संपलेला आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा चित्रपट लवकरच आपण पाहिलं गेलं तर हा चित्रपट लवकर चित्रपट गृहामध्ये मात्र प्रदर्शित होणार आहे आणि सिने अभिनेते म्हणून आपण पाहिलं गेलं तर त्या चित्रपटामध्ये नितीनजी पायगुडे या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने आपल्यासोबत निश्चितपणे जोडताना आपण त्यांना बघितलेलं आहे. सामन्याकडे तुम्हाला इथे घेऊन जाईल छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास खऱ्या अर्थानं मांडण्याचा हा प्रयत्न सामन्याकडे घेऊन जाईल. दिलीप वर्मा स्ट्राईक ऑन आहे. गोलंदाजीसाठी समीर. हलक्या त्यानं आपण पाहतोय इथे कट केल्या बॉलला. शॉर्ट पॉईंटच्या दिशेने चेंडू मात्र इथे ट्रॅव्हल होईल तोपर्यंत आलेली सिंगल आहे. 1 धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावा पुढे जाऊन पोहोचणार. धापलकावरती 28 धावा. काय सांगाल गोपी सर, समीर वरती खऱ्या अर्थानं अविनाश रामगुडे यांनी जास्त विश्वास टाकलेला आहे, जबाबदारी त्याच्या खांद्यावरती जास्त सोपवलेली आहे. अविनाश रामगुडे असा संघनायक आहे, त्याने अनेक वर्ष क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत. कोणता खेळाडू कधी वापरायचा, कोणता गोलंदाज कधी वापरायचा याचं चांगलं नॉलेज दिलं आहे. आणि सध्या आपण पाहतोय समीर लो फुलटा सुद्धा बॅटचा फेस ओपन केला. एक्स्ट्रा कव्हरला दिशा देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे आणि ते प्रयत्न केलाय. तू पहा पप्पू रामगुडेची रिॲक्शन थोडासा नाराज आहे. ते कदाचित विकेट होऊ शकली असती असा त्याचा इरादा होता, पण तो क्षेत्ररक्षण चांगले झाले. रन मिळालेली नाहीये. चेंडू आले डॉट बॉल. डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये 28 धावा ज्या आपण पाहतोय ते धावफलकावरती आहेत. समीर पुन्हा एकदा राईट हँड राऊंड द विकेट. ओहो राजेश पवार साठी हा चेंडू मैदानामध्ये आपण पाहिला काहीसा खाली राहिलेला आहे. इथे कित्येक दिवस आपण खऱ्या अर्थानं गोपी सर या खेळाडूंना एकत्रितपणे सराव करताना बघितलेले आहे, एकत्रितपणे एका संघासाठी लढताना बघितलेलं आहे. अनेक वेळा एका विभागासाठी चांगल्या प्रकारचा खेळ या खेळाडूंनी खेळलाय, परंतु आज एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत. आता पाहायचंय कोण कोणावरती वर्चस्व ठेवणार आहे. हा चेंडू पुण्यात पाहायचंय. अगदी चेंडूला पंच करताना आपण पाहतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू इथे फील्ड केला जाईल तोपर्यंत ती आलेली सिंगल आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाऊन पोहोचतोय. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 29 धावा. एक फलंदाज बाद असताना दिलीप वर्माला शांत ठेवणं तेवढंच सहज शक्य होत नाही, पण ते करून दाखवले. समीर जगतापने चांगली चेंडू चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, पण यावेळेला त्याने बॉल उडवला आणि या वेळेला टायमिंग देखील जुळलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय बॉल. षटकार. जर आपण पाहिलं गेलं तर ते मैदानाची झुंजतायत. विशेष पाहिलं गेलं तर ते चेंडू सोबत चांगला संघर्ष करतायत आणि लांबचोरीचे स्ट्रोक हे खेळतायत. लेटकट आपण मैदानामध्ये पाहतोय. शॉर्ट पॉईंटच्या दिशेने चेंडू आपण पाहतोय अगदी खेळून काढला जाईल तोपर्यंत आलेली सिंगल. 1 धाव इथे आली आणि या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचणार आहे. 3 षटकांचा आपण पाहतोय खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 36 धावा. एक फलंदाज बाद असताना मातोश्री 11 हा संघ बॅटिंग करतोय. 12ची सरासरी पाहायला मिळते. 3 षटकानंतर 36 धावा. धावफलक खूप स्ट्रॉंग पाहायला मिळतोय. एक गडी आतापर्यंत गमावलेला आहे. दिलीप वर्माने थोडासा वेग घेतला. 10 बॉलमध्ये 17 धोके येतोय. राजेश पवार टीमचा कॅप्टन आहे, टीमचा नेता, कॅप्टन ऑलवेज रेडिंग फ्रॉम फ्रंट. 9 बॉलमध्ये 5 वर खेळतोय, परंतु समीर जगतापने मागच्या चेंडूवर थोडीशी चूक केली. बॉल पुढे टाकला आणि त्यावर षटकार ठोकला गेला, परंतु शेवटच्या चेंडूवर त्याने कमबॅक केले. 3 षटकं. ही फलंदाजांची फलंदाजी चांगली पाहायला मिळाली, पण येणारी 5 षटकं अजूनही शिल्लक आणि सध्या आपल्या स्क्रीनवर पहा 22 नोव्हेंबर 2024 ही तारीख लक्षात ठेवा. आणि त्यानंतर धर्मवीर संभाजी राजे हा चित्रपट आवर्जून चित्रपटगृहामध्ये जा आणि तिथे आवर्जून तो चित्रपट पाहावा असंच आम्ही तुम्हाला इथून आवाहन करतो. नितीनजी पायगुडे साहेब पहिल्या दिवशी उद्घाटनासाठी या ठिकाणी आलेले होते, त्यांची देखील भूमिका त्या चित्रपटामध्ये आहे.
परंतु मॅचच्या दिशेने जाऊया. 36 धावा झालेल्या आहेत. 3 षटकांचा गेम संपला. एक मोठी लढत पाहायला मिळते. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. एका बाजूला मातोश्री 11 तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मांडवी चॅलेंजर्स. 36 धावा धवलकावरती राहुल गिरे गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतो असणारे षटक क्रमांक 4 घेऊन. 36 धावा धवलकावरती तर जरूर आहेत. एक बॅटर मैदानामध्ये बाद झालाय. स्ट्राईक आउट आपण पाहतोय दिलीप वर्मा. 10 चेंडूमध्ये 17 धावांवरती तो नॉट आउट खेळतोय. नॉन स्ट्राईकला राजेश पवार. यावेळी एकदा हलक्या आपण पाहतो चेंडू ते कट केल्या बॉलला टी पॉइंटच्या दिशेने चेंडू देखील उघडला जाईल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील तिथे यशस्वीपणे पळून पूर्ण केली जाणार आहे. 2 धावा इथे येतील आणि या 2 धावेंच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाऊन पोहोचणार आहे 38 धावा. काही चांगल्या चेंडूंवर एकेरी दुहेरी धावा घेणं गरजेचं आहे. आम्ही नेहमी चर्चा करतो की एकेरी आणि दुहेरी धावा या क्रिकेटची लाईफ लाईन आहे आणि त्या घेत असताना धावफलक हलता ठेवणं देखील गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न इथे केला जातोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतल्या राहुल गिरे. उलट दिशेने खेळलाय परंतु पहा शॉट थर्ड मॅन मध्ये मुद्रा पहा. श्रीखुणेने झेल टिपलाय. जिथे तिथे आपण पाहिले तर श्रीखुणे आणि त्याचं सेलिब्रेशन पहा. फलंदाज बाद होतोय आणि आज तो झेल टिपला आणि ते सेलिब्रेशन मैदानामध्ये पाहायला मिळालं. दिलीप वर्माच्या रूपाने एक मोठी विकेट मोठं यश खऱ्या अर्थानं मांडवी चॅलेंजर्स या संघाला येताना पाहायला मिळालं. असं म्हणतात ना 100% प्रयत्न करताना चुका होतात आणि चुकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळतं ते यश आणि इथे यश मात्र मिळालेलं आहे ते गोलंदाजाला. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. हा बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न अगदी सापळा रचला होता आणि त्या सापळ्यामध्ये फसला दिलीप वर्मा आणि त्याला परतावं लागेल. श्रीखुणेचं 1 नंबर 24 कॅरेट सोनं क्रिकेटचं एवढ्या उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण त्याने दाखवलं आणि एक मोठी सफलता प्राप्त केली गोलंदाजाने. तो गोलंदाज मागच्या मॅच मध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाली. त्यावेळी त्याने सांगितलं होतं की मला तिथे अनसोल्ड मध्ये होतो परंतु तिथून देखील पप्पू रामगुडे सरांनी मला घेतलं आणि मी त्यानंतर आज कारनामा केला. परंतु पहा या षटकात देखील तोच कारनामा पाहायला मिळतोय. म्हणजेच काय गोलंदाज राहुल गिरे सध्या फायर करतोय. विकेट आल्यानंतर आपण पाहिले तर न्यू बॅटर मैदानाच्या दाखल ते होतील. तेजस थोरात राहुल गिरे यश मिळवलं आणि राहुल गिरे सोबत ज्यावेळेस चर्चा मनीष सरांनी केली त्यावेळेस त्यांनी आवर्जून सांगितलं मी अनसोल्ड होतो पहिल्या फेरीमध्ये परंतु त्यानंतर मला इथे संधी मिळाली आणि त्या संधीचं मात्र मी सोनं केलं. हलक्या हाताने चेंडू इथे खेळण्याचा प्रयत्न होता. शॉट मिड विकेटला आपण पाहतो चेंडू ते अडवला जाईल. स्वतः राहुल चेंडूपर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत आलेली सिंगल आहे. 1 धावीत येईल आणि आता कुठेतरी आपण पाहिलं तर राजेश पवारची जबाबदारी जी आहे आणि ती जबाबदारी आता वाढली जाणार आहे कारण संघाचे कॅप्टन आहेत असं म्हणतात ना कॅप्टन फ्रॉम लिडिंग फ्रंट तो पुढाकार आता राजेश पवारला घ्यावा लागेल. जर्सी नंबर 7 राजेश पवार बहुधा क्रिस्टियानो रोनाल्डो किंवा महेंद्रसिंग धोनीचा फॅन असावा. जर्सी नंबर 7 त्याच्या आपण पाहतोय जर्सीवर आहे. गोलंदाज तयार. राहुल बॅकफुटला गेलाय. स्लाइस केलाय बॉल डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक पोहोचेल परंतु बॉल चाललाय जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषा पार येतोय चौकार. केला चेंडूला आणि तिथे आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय हा मैदानाचा जर आपण पाहिलं तर गवताचा जो गालिचा आहे त्या गालिच्याला आपण पाहतोय जणू काय कापत निघालेला हा चेंडू चौकार आलेला आहे. 43 धावा धापलकावरती आहेत. राजेश पवार स्ट्राईक ऑन. हा चेंडू पुन्हा एकदा मैदानामध्ये आपण पाहतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. वाऱ्याच्या वेगाने चेंडूवरती येत आहेत परंतु एक सिंगल मात्र रोखू शकणार नाही. 1 धाव इथे आली. एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. 44 धावा दोन्ही संघ आपण पाहतोय. गोपी सर विजय खऱ्या अर्थाने एक सामन्यामध्ये मिळवलेला आहे आणि ह्या विजयाची विजय घोडदौड पुढे चालू ठेवायची आहे त्यासाठी 8 तास आहे आणि दोन्ही संघाने एक सामना जिंकलेला आहे. सुपर 8 मध्ये जायचंय तर तो 7वा संघ या सामन्यातून ठरणार आहे आणि जो संघ विजय मिळेल तो सुपर 8 मधला 7वा संघ ठरणार आहे आणि त्यामुळे त्याच प्रयत्नात आहे तेजस थोरातला जोरात बॅटिंग करायची आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न कट करू पाहत होता. फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. फेकी त्याने केली तोपर्यंत एक क्विक सिंगल एकेरी धाव पूर्ण केली जाते. धावफलक पोहोचले आता स्कोर कार्डवर 45 धावा 2 गडी बाद. स्क्रीनवर पहा आमचे मायबाप क्रीडा रसिक आवर्जून या स्पर्धेचा आनंद घेत आहे. सायंकाळचं सत्र सुरू झालेलं आहे. फ्लड लाईट्स ऑन झाले आहेत
आणि आता फ्लड लाईटच्या दरम्यान हे क्रिकेट अतिशय उंचीवर जाऊन पाहायला मिळेल. कारण जसं फ्लड लाईट्स ऑन होतात तसं क्रिकेटचा दर्जा देखील उंचावत जातो. थोडीशी कसरत करावी लागते फलंदाज गोलंदाजांना आणि त्यामुळे इथून पुढचे सामने देखील तेवढ्याच ताकदीचे पाहायला मिळतील. 45 लॉस ऑफ 2 विकेट्स. इथे जर आपण पाहिलं गेलं तर आता 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 45 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत आणि ही खऱ्या अर्थानं प्रेक्षक राजा असं म्हणतात ना की या प्रेक्षक पुणेकरांनी खऱ्या अर्थानं आपली एनबी ट्रॉफी अक्षरशः आता डोक्यावरती घेतलेली आहे आणि प्रत्येकाच्या मनामनापर्यंत आणि प्रत्येक घराघरापर्यंत ग्रामीण भागापर्यंत एनबी ट्रॉफी आता पोहोचलेली आहे. म्हणूनच एनबी ट्रॉफीचं नाव सध्या जगभरामध्ये मोठं होत आहे आणि याचा आम्हाला खऱ्या अर्थाने एनबी ट्रॉफीचा साठी आपण पाहिलं तर आमच्या पुणेकरांचा सार्थ अभिमान म्हणून आम्ही या स्पर्धेकडे पाहतो. सामन्याकडे तुम्हाला पुण्याला घेऊन जातोय. 5व्या षटकाला इथे होईल सुरुवात. तेजस थोरात स्ट्राईक ऑन आहे. नॉन स्ट्राईक जर आपण पाहिलं तर राजेश पवार आहे. गोलंदाजीसाठी विकास जाधव. विकास जाधव उर्फ नन्या म्हणून देखील मात्र त्याला ओळखलं जातं. यापूर्वीच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजीचा परफॉर्मन्स त्याने खऱ्या अर्थाने दाखवला. परंतु आता पाहायचंय 5वं षटक तो मैदानामध्ये घेऊन आलाय. तेजस थोरात स्ट्राईक ऑन तयार आहे. आतापर्यंत 2 चेंडू तो खेळलेला आहे. 2 चेंडूमध्ये 2 धावा त्याने बनवलेल्या आहेत आणि आपण पाहिलं तर हे पुण्याचं क्रिकेट आणि या पुण्याच्या क्रिकेटला वेगळ्या उंचीवरती पोहोचण्यासाठी सतत प्रयत्न करणारे प्रदीप ज्ञानीत अर्थात डॉन आणि त्याचे सर्व सहकारी. शफल होत चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू अगदी लेग बाईसच्या रूपाने आलेली एक सिंगल. 1 धाव इथे आली. एका धावेने धाफलक पुढे जाऊन पोहोचेल. धाफलकावरती 46 धावा. 2 फलंदाज बाद असताना सुमितजी शफल होऊन ज्यावेळी तुम्ही खेळता तुम्हाला हँड अँड आय कोऑर्डिनेशन खूप चांगले ठेवायला लागतं. त्यानंतर तुमची बॅक लिफ्ट खूप योग्य दिशेने असली पाहिजे. यावेळेला भरपूर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला परंतु गोलंदाज विकासने देखील फॉलो करत असताना अचूक टप्प्यावर चेंडू टाकला. कटरचा वापर केला गेला. शरीराचा वेध चेंडूने घेतला आणि त्यानंतर लेग बायची धाव मिळाली. स्क्रीनवर पहा रोहन खरात. हे क्रिकेटचं भविष्य आहे. मायबाप क्रिकेट रसिकांच्या सोबत बसून या सामन्याचा तो आनंद घेतोय. गोलंदाज तयार होईल. विकास पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग कटर टप्पा पडल्यानंतर बाहेर निघालाय. बॉल फिंगर रोल केले. एक पाऊल थोडंसं स्ट्रेच केलं. त्यानंतर खेळण्याचा प्रयत्न कव्हर्स मध्ये होता आणि आम्ही नेहमीच उल्लेख करतो आयुष्याच्या प्रवासात मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क गरजेचं आहे. पदल आलित्य आणि ते नसेल तर लोक गेम खेळतात पण तिथे गेम खेळत असताना तुम्हाला ते पदल आलित्य दाखवायचं. चेंडू आलाय निर्धाव. डॉट बॉल येतोय. विकास जाधव आपण पाहतोय पुण्यात तयार असेल. राजेश पवार साठी हा चेंडू टाकलेला आपण पाहतोय. पुन्हा एकदा मी म्हणेल चांगली तिखट गोलंदाजी मी म्हणेल कंजूस भरी गोलंदाजी आपण ज्यांना म्हणतो ना ती गोलंदाजी. अचूक टप्पा काय असतो हे मात्र विकास जाधवने दाखवलेले आणि आपण सांगितलं की असं म्हणतात की आयुष्य प्रत्येक या कलियुगामध्ये प्रत्येकाकडे मोबाईल आला परंतु माणूस माणसापासून लांब गेला हे विसरून जमणार नाही. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. पहा आमचे कॅमेरामन देखील आता बसून आनंद घेत आहेत. गोलंदाज तयार. वाईट यॉर्कर होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिड ऑफ नाहीये. बॉल चाललाय गोलंदाजाच्या मागे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. इथे डायरेक्ट हिट. नेम करेल का गेम. डायरेक्ट हिट केलाय आणि आता ऑन फील्ड ऑफिशियल्सने तिसऱ्या पंचांकडे पाठवलाय निर्णय. डिसिजन पेंडिंग. वाह काय क्षेत्ररक्षण. एकाच ऍक्शन मध्ये बॉल उचलला. डायरेक्ट एसटीवर फेकलाय. नेम लागलाय. आता गेम होईल का सुमितजी. आता पायसे मैदानामध्ये पुन्हा एकदा हृदयाचे ठोके आता धडधड करू लागलेले आहेत कारण आपण सुपर ओव्हरचा सामनाही असा पाहिला आणि आता देखील आपण पाहिलं तर 1-1 धाव इथे दोन्ही संघासाठी महत्वाची आहे कारण यातून विजेता संघ सुपर 8 मध्ये दाखल होणार आहे. थोडीशी चर्चा मैदानाच्या जरूर आपण पाहतोय होईल आणि एका बाजूला जर आपण पाहिले गेले तर डेंजर एंडला पाहिजे मैदानाच्या मध्ये. डिसिजन अजूनही थोडासा पेंडिंग. कदाचित इथे क्लोज डिसिजन असावा आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत दिला जाईल. प्रत्येकाच्या नजरा खऱ्या अर्थाने आता मोठ्या स्क्रीनवरती लागलेल्या आहेत. एनबी ट्रॉफी पुणे जिल्ह्यातील आपण पाहिले गेले तर एक मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून आपण या क्रिकेटच्या स्पर्धेकडे पाहतो. अजून काय पाहिजे गोपी सर जर आपण पाहिजे खेळाडूसाठी चांगले किट आहेत त्याचबरोबर प्रोफेशनल दर्जाचं क्रिकेट आपण इथे पाहतोय. शिस्तप्रिय क्रिकेट आणि शिस्तीचं क्रिकेट या स्पर्धेमध्ये बघायला मिळतंय. अजून काय हवं. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. शिस्तीचं क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने राबवलं जातं प्रत्येक पर्वामध्ये. यामागे अनेकांचं खूप मोठे योगदान आहे. एनबी स्पोर्ट्स फाउंडेशन फाउंडर आहेत आदरणीय निलेश बिनताडे. त्यांचं खूप मोठं योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी राहिलेलं आहे. त्याचबरोबर या संपूर्ण
NB स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून सागरदादा भिंताडे खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यांच्या बरोबरीने कोर टीम मध्ये असणारे संदेशजी पाटे, अजयजी आवळे, अफजलजी मखदूम, सचिनजी बाड, रोहितजी हेंगे, विवेकजी भिंताडे या सर्वांचं भरपूर योगदान आहे. प्रत्येक आमचा सहकारी भरपूर मेहनत घेतो, आपले योगदान देतो आणि त्यानंतर हा एवढा मोठा मंच, हा मोठा प्लॅटफॉर्म तुम्हा आम्हा सर्वांना पाहायला मिळतंय. तुम्हा आम्हा सर्वांना संधी देणारा आणि नेहमी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारा मंच म्हणजेच काय तर आपली NB ट्रॉफी 2024 तिसऱ्या पर्वाचा दैदिप्यमान सोहळ्याने आता जाऊया स्क्रीनच्या दिशेने. इथे निर्णय येतोय तिसऱ्या पंचांकडून. आणि आपण जर पाहिले गेलं तर निश्चितप्रमाणे दुसऱ्या बाजूला असणार तेजस थोरात, याच्या डोक्यावरती थोडीशी आता धोक्याची घंटा आहे आणि मैदानामध्ये आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे इथे डिसिजन येणार ती चर्चा मैदानाच्या मध्ये अजूनही इथे जी केली जातीये. सचिन ढवळे सरांना आपण पाहतोय. सचिन ढवळे प्रहार 11 पहिल्या सामन्यामध्ये थोडेसे चढउतार राहिले. निलेश इंगवले, शरदजी दौंड यांना आपण पाहतोय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारे सर्व स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, अनेक अधिकारी बनलेत आणि त्याचं श्रेय जर कुणाला असेल तर सचिन ढवळे सरांना. 2016ला त्यांनी सुरुवात केली आणि ते क्रिकेटचे निस्सीम चाहते आहेत. NB ट्रॉफीमध्ये त्यांनी त्यांचा संघ खूप चांगल्या पद्धतीने बांधला आणि ते देखील खेळताना पाहायला मिळतो. परंतु सध्या निर्णय आहे तिसऱ्या पंचांकडे प्रलंबित. दूध का दूध और पाणी का पाणी, काय असेल या चेंडूची कहाणी अगदी काही क्षणांमध्ये 70-70 लाईव्हच्या माध्यमातून आपल्या समोर रंगणार आहे सुमित सर. तर नक्कीच आमचे संपूर्ण कॅमेरा वर्क आपण पाहतो ज्या प्रकारचं सुरू आहे आणि बारकाईने लक्ष खऱ्या अर्थानं प्रत्येक बॉलचा अपडेट विषय जर आपण पाहिलं तर प्रत्येक या स्पर्धेची आठवण जपण्याचं काम मात्र ते करतायत. थोडीशी अजूनही मात्र डिसिजन इथे पेंडिंग आहे आणि इथे नॉट आउट असेल, कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळेल. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू इथे खेळला गेला. त्यानंतर आपण पाहिलं तर चेंडूवरती खेळाडू आले, चेंडू डायरेक्ट हिट होताना देखील आपण तिथे पाहिलं, परंतु बॅट क्रीज मध्ये पोहोचली, सुरक्षित आपल्या क्रीज पर्यंत आलेले होते. 5वं षटक इथे विकास जाधव इथे तयार असणारे. पुण्याचा स्ट्राईक ऑन राजेश पवार आहे. 48 धावा आणि पवार इज पॉवर. ती राजेश पवारची पॉवर आज मात्र इथे दाखवणं गरजेचं असेल. संघाचे कॅप्टन आहेत. अक्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडला, गर 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 फिरला आणि तिथे जर आपण पाहिलं गेलं तर चेंडू डॉट आलेला. 5 चेंडू आतापर्यंत त्यांनी टाकलेले आपण पाहतो विकास जाधवने आणि फक्त 2 धावा इथे खर्च केल्यात. गोपी सर काय सांगाल या षटकामध्ये? खेळायचा होता वाशीला, बॉल गेलाय काशीला. गिरकी घेणारा चेंडू फलंदाजाची फिरकी घेताना पाहायला मिळाला, नजर नव्हती. अगेन्स्ट द टर्न खेळताना तुम्हाला चांगली नजर ठेवावी लागते. चेंडू निर्धावाला आणि आता शेवटचा बॉल असेल 5व्या षटकातला. विकास आपला विकास करतोय आणि संघाच्या विकासासाठी देखील योगदान देतोय. शेवटचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर जात असताना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ऑन ड्राईव्ह केला अलॉंग दी कार्पेट. बॉल चाललाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. इथे एकच धाव मिळणारे, अखेर सिंगल घेत असताना स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे षटक संपलाय. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 49 धावा, 2 गडी बाद. आणि स्क्रीनवर पहा, टेरेस असेल, गॅलरी असेल, ऑफिसची विंडो असेल, जिथून वेळ मिळेल, जिथून संधी मिळेल तिथून या स्पर्धेचा आनंद घेतला जात आहेत. आणि हे सर्व आमचे मायबाप क्रीडा रसिक आपले देखील सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय आपली NB ट्रॉफी 2024चा दैदिप्यमान सोहळा, याची देही याची डोळा. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 49 धावा मातोश्री 11 या संघाची आपल्याला बघायला मिळते. राजेश पवार आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिले गेलं तर निश्चित सोबत असणारा तेजस. आणि असं म्हणतात ना की बुद्धीच्या कॅमेऱ्यात विचारांचा रोल घालून प्रयत्नांचं बटन दाबलं की यशाचा एक सुंदर फोटो येतो आणि तोच आपण पाहिलं तर म्हणजे संपूर्ण कॅमेरामॅनचं विशेष मी कौतुक करेल. ज्या प्रकारचं आपण पाहतोय ते काम करतायत, प्रत्येक कानाकोपऱ्यातले प्रेक्षक दाखवण्यासाठी ते मात्र ते प्रयत्न करतायत. जाऊया मॅचकडे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय राहुल गिरे, षटक क्रमांक 6 घेऊन. स्ट्राईक ऑन राजेश पवार. पुण्याच्या संघाच्या संगणकाचं मी लक्ष वेधेल. आपल्याकडे निर्धारित वेळ आहे आणि ते निर्धारित वेळेमध्ये आपल्याला षटक पूर्ण करायची आहेत. पहिलाच बॉल, यावेळी राजेश पवारचं आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. राजेश पवारचा वार, आलाय षटकार.
त्यावर हल्ला चढवलाय राजेश पवार, षटकार ठोकलाय, पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, फुल इन डिलिव्हरी, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय काऊ कॉर्नर आणि वाईट डिश लॉंग ऑन मधला क्षेत्ररक्षक मध्ये येतोय, त्यांनी बॉल थांबवला, थ्रो केला, तो मध्ये सिंगल घेतली, मागच्या बॉलवर तडाखा पाहायला मिळाला, भरपूर वेळ शांत होता राजेश पवार, पण तो वादळापूर्वीची शांतताचा मगाशीच आपण उल्लेख केला होता आणि त्यानंतर त्याने षटकार ठोकलाय, ज्यावेळेला त्याच्या रडारमध्ये चेंडू येतात त्यावर मोठे फटके तो खेळतो, परंतु नंतर चांगल्या चेंडूवर सिंगल त्याने घेतली, आता स्ट्राईकला खेळतोय तेजस थोरात, आकू टप्प्याचा बॉल पुल करायचा होता, फटका हवेत आहे आणि डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक धावेल तोपर्यंत 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्या जात आहेत. सुमितजी, सेन्सिबल क्रिकेट देखील गरजेचं आहे, मोठे फटके खेळल्यानंतर एकेरी दुहेरी धावा गरजेच्या असतात आणि त्या देखील घेतल्या जात आहेत इथे आणि ते देखील महत्वाचं आहे. जर पहिल्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक आलाय आणि आपण पाहतो प्रेक्षकांना जिथे जिथे जागा मिळते, जिथे जिथे संधी मिळते, तिथून तिथून मात्र प्रेक्षक राजा या मैदानाकडे लक्ष लावून मात्र बसलेले आहेत. राहुल तयार आहे. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो क्रीजचा वापर करत चेंडू खेळण्याचा प्रयत्न तिथे केला जाईल, तोपर्यंत आलेली सिंगल आहे, 1 धाव इथे आली, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 59 धावा. 6वं षटक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये असताना. असं म्हणतात की संघर्षाच्या काळामध्ये माणूस हा नेहमी एकटा असतो आणि यशस्वी माणसाच्या पाठीमागे संपूर्ण जग असतं. आज बघायचं यशस्वी कोण होणार आहे. राजेश पवार स्ट्राइक ऑन, पुन्हा एकदा बिग हिट. राजेश पवार इथे लढतोय, इथे संघर्ष करतोय आणि तो दाखवतोय घाबरायचं नाही, टायगर अभी जिंदा आहे. लावायची असेल तर स्वतःसोबत लावा, जिंकलात तर तुमचा आत्मविश्वास जिंकेल आणि हरलात तर तुमचा अहंकार हरेल. इथे स्वतःसोबत शर्यत लावली आणि त्यानंतर अगदी स्लॉट मधला बॉल प्लॉटच्या बाहेर पाठवलाय, परंतु गोलंदाज कमबॅक करेल का. पुन्हा पुढे टाकलेला बॉल बॅक टू बॅक, राजेशच्या बॅट म्हणून आणखीन एक धमाका, बॉलला पाठवून दिलंय डीप मिड विकेट रिजन मधून सीमा रेषा पार, षटकार. मध्ये आता मात्र बल्ले बल्ले सुरू आहे, कारण ज्या प्रकारची बॅटिंग इथे राजेश पवार करतोय ना, 71 धावा लागोपाठचे 2 षटकार आलेले आहेत. राजेश पवारला माहिती आहे संघर्षाच्या काळामध्ये आपल्याला एकट्याला लढावं लागतं आणि जो एकटा लढतो त्याच्या पाठीमागे संपूर्ण जग उभं राहतं आणि तेच राजेश पवारने ते दाखवलं. बॅटिंग पॉवर प्ले, 71 धावा आहेत, 6 षटकांचा आपण पाहतो खेळ संपलेला आहे. राजेश पवार 16 चेंडूमध्ये 36 धावा बनवताना बघायला मिळतोय. जबाबदारी तुम्हाला काय काय शिकवते याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. 2 गडी गेल्यानंतर राजेश पवारने सर्वस्वी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि आज चिल्ड्रन्स डे देखील आहे. लहान बालक मॅचचा आनंद घेत आहे. आपल्याला चिल्ड्रन्स डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आवर्जून उपस्थित आहेत आमची लहान बालकं, लहान मुलं देखील या स्पर्धेला नेहमीच भेट देतात. तुम्हा सर्वांना बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. उत्तम आरोग्य आणि उदंड दीर्घायुष्य तुम्हा सर्वांना लाभू दे. 6 षटकं संपलेली आहेत, 71 धावा ही स्कोर कार्डवर 2 गडी बाद. हे षटक महागडे ठरलं आणि एका गोलंदाजाला सुमितजी टार्गेट करणं गरजेचंच राहतं. 8 षटकांच्या लढतीमध्ये आपण पाहतो की तिथे तुम्हाला एकाच दुसरा गोलंदाज असा मिळतो की ज्याला तुम्ही टार्गेट करू शकता आणि राजेशने नेमकं या षटकाला टार्गेट केलं. चांगला ड्रायव्हर तोच असतो सुमितजी ज्याला माहिती आहे गिअर कधी शिफ्ट करायचा आणि राजेश हा असा ड्रायव्हर आहे जो योग्य वेळी गिअर शिफ्ट करतो आणि धावा वसूल करतो. नक्कीच मी म्हणेल ज्या प्रकारचं तुम्ही सांगितलं की राजेश पवार सुरुवातीला थोडासा संत गतीने खेळला, एक संधी मिळाली, त्या संधीच्या शोधामध्ये होता राजेश पवार आणि संधी आल्यानंतर मात्र त्या संधीवरती तुटून पडला. पहा, उन्हाळ्यामध्ये जसं सूर्याचा तिरस्कार केला जातो, हिवाळ्यामध्ये तो सूर्य प्रत्येकाला हवासा वाटतो. वेळ प्रत्येकाची येते, फक्त वेळ मिळेल ना त्या वेळेवरती तुटून पडायचं, त्या वेळेचं सोडं करायचं. विकास जाधव गोलंदाजीसाठी तयार असेल, षटक क्रमांक 7 घेऊन. स्ट्राइक ऑन तेजस थोरात. यावेळी क्रीजचा वापर करत स्ट्रोक आपण पाहतो खेळण्याचा प्रयत्न ते केला जाईल, परंतु आतापर्यंत मी गोपी सर आवर्जून उल्लेख करेल विकास जाधवने ज्या प्रकारची कटर गोलंदाजी केली ना आतापर्यंत तो प्रभावशाली ठरलेला आहे. फिंगर तर चांगले रोल केलेले आहेत. उजव्या फलंदाजाच्या विपक्ष सातत्याने तो कटर टाकतो आणि इथे देखील तोच प्रत्यय आपल्याला आलेला आहे. कटर करत असताना तुम्हाला अनेक वर्ष अनेक दिवस सराव करावा लागतो तो चेंडू फिरकी म्हणून टाकत असताना आणि त्या फिरकीच्या जाळ्यामध्ये आतापर्यंत फलंदाजांना विकास जाधवने थांबवले. 1.1 षटक त्याने टाकलेत, म्हणजे 7 चेंडूमध्ये फक्त 3 धावा त्याने खर्च केल्यात. विकेटचा कॉलम खाली आहे, पण आता राजेशसाठी पुढचा चेंडू
राजेश साडी देखील पुढ्यातून वळवलाय बॉल भरपूर वळण येते पंच आमच्या दिशेने वळतात आणि सांगतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 व्हाईट बॉलचा सिग्नल इथे दिला एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल परंतु आता पंचांच्या निर्णयाविरुद्ध अपील केला गेलाय का तर येस निर्णय आता तिसऱ्या पंचांनी गेलाय. आपण आहोत विराट कोहली स्टँड मध्ये आणि आपण सुद्धा आता प्रेक्षकांचा अभिप्राय घेतोय. आमच्यासोबत काही मित्रमंडळी आहेत क्रिकेटचं ज्ञान आहे बारामती ब्लास्टर संघासाठी त्यांचा खेळ तुम्ही उद्या पाहणार आहात. आपलं नाव? माझं नाव अक्षय पवार आहे. अक्षय, कसा फील राहिला? बारामती ब्लास्टर्स टीम तर पुढे पोहोचली पण प्रेक्षक म्हणून तू आता आनंद घेतो एनवी ट्रॉफीचा तर कसा फील वाटतो प्रेक्षक म्हणून या स्टँड मधून? फिलिंग चांगले आहे. ऑर्गनायझेशन एकदम भारी आहे. निलेश दादांचं धन्यवाद आहे ऑर्गनायझेशनसाठी. आवडीचा खेळाडू? माझा आवडीचा खेळाडू कुणाल दादा आहे. कुणाल दादा खोंड. आता त्यांची मॅच आहे नंतर ती मॅच पाहण्यासाठी थांबलो आहे मी. पण एक ती शांतता कशाला आहे तर थोडा आवाज येऊ द्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू मनीष सर. आणि आपण पाहतोय निश्चित राणे पुण्याच्या सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जातोय. यावेळी राजेश पवार स्ट्राईक ऑन आहे आणि फेअर डिलिव्हरी इथे आपण निश्चित राणे पाहिलेली आहे. 72 धावा धापलकावरती आहेत. विकास जाधवचा पुढचा बॉल. यावेळी पुन्हा एकदा पायच्या क्रीजचा वापर तर केलाय. क्षेत्ररक्षक के मस्तक पर दस्तक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खिलाडी बन गया दर्शक और दर्शक बने दीवाने. 6 रन. संघ कुठला? मातोश्री. आणि आता पाहूया या ठिकाणी कशा पद्धतीने मातोश्री इलेव्हन मांडवीचे 2 टीम्स खेळत आहेत. पण आता तुम्हाला रंग जे आहे जर्सीचे हिरव्या रंगाची जर्सी आहे मातोश्री इलेव्हनची. यस मातोश्री इलेव्हनला ते पाहतायत. खेळ चांगला होतोय. दोन्ही संघ जिद्दीचा खेळ सादर करतायत. क्लोज कॉल आणि आता एका फलंदाजाला परतावं लागेल आणि फलंदाज धावाची सुरुवात बाद होते. एकंदरीत या स्टेडियमचा फील कसा वाटतोय? कारण आपण जेव्हा एका स्पर्धेत येतो अशा वेळेला बसण्याची व्यवस्था अचूक पाहिजे, चांगला व्ह्यू मिळाला पाहिजे. तर या स्टेडियम मध्ये येऊन तुमचा अनुभव कसा राहिलाय? मी हे मॅच पहिल्यांदाच पाहायला आलोय आणि आमच्या खेळाडूला पहिल्यांदाच प्राधान्य मिळालेले आहे. विशाल धारक म्हणून खेळाडू हा नवीन खेळाडू आत्ताच उदयास आलेला आहे आणि पहिलेच त्या JNB ट्रॉफी मध्ये आगमन झालेलं आहे. आमच्या गावामध्ये तो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळतो त्यामुळे आम्ही त्याची मॅच पाहण्यासाठी आलेलो आहे. अभिनंदन. चांगला खेळ तुमच्या आवडीच्या खेळाडू हो हीच आपण अपेक्षा ठेवूया. आता पुन्हा एकदा जाऊया समालोचक कक्षामध्ये. ओव्हर टू यू गोपीचंद सर, सुमित सोनावणे सर. थँक्यू. तर निश्चित राहणे पुन्हा एकदा आपण पाहतोय न्यू बॅटर इथे मैदानामध्ये दाखल होतील आणि म्हणेल मी स्वतःची विकेट तिथे थोडीशी सॅक्रिफाईस करावी लागली. थोडासा आपण पाहिलं विचार करावा लागेल. राजेश पवारला माहित होतं स्लॉगवरची षटकं आहेत इथे नर्सिंग येणं गरजेचं आहे आणि तेच बघायला मिळालं. 79 धावा धापलकावरती आहेत. राजेश पवार स्ट्राईक ऑन इथे तयार आहे. यावेळी अकराचा बॅट खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती जरूर राहिला. तिथे सिंगल आली. 1 धाव आणि या एका धाव्याच्या मध्ये धापलकावरती धावा जर आपण पाहिल्या गेल्या 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 80 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. धावसंख्येचा वेग खूप चांगला राखलेला आहे पण दुसऱ्या बाजूला आपण पहा मागच्या चेंडूवर विकेट बहाल गेली. सॅक्रिफाईस करणं किती महत्वाचं आहे कारण संघनायक खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय. 20 बॉल मध्ये 44 तो खेळत असताना नर्सिंग मागच्या मॅच मध्ये थोडासा अपयशी राहिला. या खेळाडूची मुद्रा लांबच लांब फटकेबाजीसाठी तो जाणला जातो. मायबाप क्रीडा रसिकांच्या प्रतिक्रिया देखील आपल्यासोबत जोडल्या गेल्यात. आवर्जून ते दाखल होत आहेत आणि कोणतीही स्पर्धा सुमितजी ज्यावेळेला असते त्यावेळी केंद्रबिंदू असतो ते म्हणजे मायबाप क्रीडा रसिक. गोलंदाज तयार. विकास हा चेंडू फुल लेंथ होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. पॉइंट मधून बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटला. तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि पहा बघता बघता 2 धावा इथे पूर्ण केल्यात. उघडा डोळे बघा नीट. चित्याची चाल चाणक्य ती घारीची नजर का गरजेची असते. थोडीशी गंमत केली परंतु त्याची किंमत मोजावी लागली. दुसरी धाव मिळते आणि धावांसाठीची धाव भाग मिल्का भाग धावसंख्या आता स्कोर कार्डवर पोहोचलेली आहे. 82 धावा 3 गडी बाद. 7 षटकांचा खेळ आपण पाहतोय संपलेला आहे. 82 धावा धापलकावरती आहेत आणि करंट रन रेट जर आपण पाहिलं तर 11.71 धावा. थँक्यू कमेंट्री बॉक्स. प्रत्येक गोष्टीची चाचपणी खूप आवश्यक आहे आणि आपण आहोत जसप्रीत बुमराह स्टँडवर. सोबत सचिन वाड आहेत प्रेक्षक म्हणून आता या स्पर्धेत आनंद घेतात. कसं वाटलंय ऑडियन्स मध्ये येऊन या मैदानाला पाहून? खूप छान वाटतंय. ॲक्च्युली मी ऑडियन्सपेक्षा आमचे कॅमेरामॅन दिवसभर एवढ्या
6x4च्या या जागेत बसून काम करतायत. मग ते बघण्यासाठी मी म्हटलं आलो होतो की कसे बॅलन्सिंग करतायत, त्यातून आपल्याला पाहिजे ते शॉट्स त्यांनी टिपतायत आणि आपल्याला छान छान फुटेज दाखवत आहेत. जस्ट एक एक्सपिरियन्स घेण्यासाठी मी इथं आलो होतो. जबरदस्त या ठिकाणी मत नोंदवलेलं आहे. आपण सुद्धा आता ऑडियन्स मध्ये जातो. खूप सारे ऑडियन्स आहेत. शेवटच्या टप्प्यावर आपण आहोत, तर नक्कीच आपण संवाद साधूया. कसं वाटतंय, कधीपासून आलात? दुपारी आलोय. दुपारी. कुठला आवडता खेळाडू? अरबाज पटेल. आता त्याचा खेळ पाहायला मिळेल? काल गेले ना सुपर 8 मध्ये. व्हेरी गुड. उद्या सुद्धा तुम्ही याल? 100% साठी येणारच. ऍडव्हान्स बुकिंग करू? 100%. ऑल द बेस्ट. पुन्हा जाऊया समोरच्या कक्षामध्ये. स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट. येस, थँक्यू. नाउ बॅक टू क्रिकेट. कमी गतीने टाकलेला बॉल. टीमचा नेता कॅप्टन इथे गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. डावखुऱ्याचा गोलंदाज अर्थातच पप्पू रामगुडे. त्याआधी आपण पाहिलं NB ट्रॉफीच्या प्रत्येक पर्वामध्ये मास्टर माइंडची भूमिका असणारे सचिन बाळसरांची प्रतिक्रिया आपण पाहिली. प्रत्येक गोष्टीमध्ये खूप चांगलं योगदान त्यांचं राहतं. प्रत्येक गोष्टीमध्ये तेवढेच ते दक्ष असतात. पप्पू रामगुडेचा हा चेंडू कमी गतीने टाकलेला कटर होता, तो चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. राजेशला चेंडू समजलेला नाहीये. डॉट बॉलने या षटकाची सुरुवात झाली. सुमितजी, चांगली कॅप्टन विरुद्ध संघनायक यावेळी आपण पाहतोय पुन्हा क्रीजचा वापर करत मिड विकेटच्या दिशेने चेंडू तिथे खेळला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरून आपण पाहतोय चेंडू ते कव्हर करेल. तोपर्यंत आलेली एक सिंगल, एका धावेच्या मदतीने धावफलक देखील आपण पाहतोय. मैदानाच्या मध्ये आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती 83 धावा, 83 रन, लॉस ऑफ 3 विकेट. आणि स्क्रीनवरती आपण पाहतोय खऱ्या अर्थानं चंद्र अगदी गोलाकार आणि विशेषतः जर आपण पाहतोय कॅमेरा वर्क किती सुंदर आहे हे आपल्याला बघायला मिळतं. चांदू मामा पाहायला मिळाला. यावेळेला आडव्या बॅटने खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप बॅकवर स्पेअर लेगला झेल टिपला. आता फलंदाज बाद होतोय नरसिंग. बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्ये अपयशी ठरतोय. झेल तिथे टिपलाय क्षेत्ररक्षण करत असताना. हर्ष सांगवीने ऍक्शन रिप्ले पहा. कटर होता, शपलून खेळण्याचा प्रयत्न अगेन्स्ट द टर्न प्रयत्न होते, पण ते अपयशी ठरलेत. सुरेख झेल, फलंदाज बाद. आणि आपण पाहिलं गेलं तर काय जबरदस्त कॅमेरा वर्क आपल्याला बघायला मिळतंय. चांदोमामा आपण आतापर्यंत दूरवरून पाहिला, आज थोडासा स्क्रीनवरून जर पाहिलं तर जवळून पाहायला मिळतोय. अनुभव वेगळाच होता. असं म्हणतात ना की आयुष्यामध्ये अनुभव आपल्याला असायला हवे. आणि कोणी विचारलं ना की तुम्ही चांदोमामा किती जवळून पाहिलाय, तर कोणी सांगेल आम्ही काही नाही 150 मीटरच्या अंतरावरून चांदोमामा जवळून पाहिलेला आहे. हा अनुभव सांगतील. आणि तो कुठं बघितलाय तर NB ट्रॉफी मध्ये पाहिलेला आहे. NB ट्रॉफी, आपली NB ट्रॉफी, फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट, तिसऱ्या पर्वाचा दैदिप्यमान सोहळा. पप्पू रामगुडे पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पुन्हा कटरचा वापर केलाय. पहा इथे धाव घ्यायची होती, आता विकेट बहाल केली जाते. सॅक्रिफाईस करावं लागते. फलंदाज बाद होईल. अजय चव्हाण आल्या पावल्या माघारी चाललाय. रिप्ले मध्ये पहा कटर टाकलाय आणि कटरवर खेळत असताना तुमचे पाय चालणं, हात चालणं गरजेचं आहे. यष्टीच्या मागे श्रीकांत खुने. बॉल त्याने पकडला, त्यानंतर पहा गोलंदाजाच्या दिशेने फेकला. अजय चव्हाणची विकेट येते. धावबाद. एका पाठोपाठ एक विकेट. या स्लॉग होरचं षटक आपण पाहिलं तर अविनाश रामगुडे स्वतः आत्मविश्वासाने चेंडू तो हातामध्ये घेतला. अनुभव काय असतो ना, असं म्हणतात ना की अनुभवाने आम्हाला खूप काही शिकवलंय. आणि तोच अनुभव इथे अविनाश रामगुडेच्या पाठीशी प्रचंड मोठा आहे. आता पाहायचंय संगनायक विरुद्ध संगनायक. पुन्हा एकदा स्ट्राईक ऑन जर आपण पाहिलं तर राजेश पवार 22 चेंडूमध्ये 45 धाव्यांवरती नॉट आउट खेळतोय. मोठा स्ट्रोक. पुन्हा त्या खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडला. गर 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 तिथे दिशा बदलली आणि चेंडू आपण पाहतोय सरळ विकेट किपर श्रीकांत खुणे यांच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आहे. ओल्ड इज गोल्ड. 24 कॅरेट सोनं क्रिकेटचं पप्पू रामगुडे अर्थातच अविनाश रामगुडे. काय गोलंदाजी करतोय. मागच्या सामन्यामध्ये फलंदाजी अफलातून त्याने केली. आता गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झाला. कॅप्टन, टीमचा नेता, अभिनेता मैदानाच्या आतमध्ये एक चांगला अभिनय करतोय गोलंदाजाच्या भूमिकेत असताना. अभिला दिशा दिली. लॉंग लेगला. डीपला क्षेत्ररक्षक नाहीये. ट्रॅफिक जाम केलं होतं पप्पू रामगुडेने, परंतु आता वाहतूक कोंडी फोडली आहे. राजेश पवारने केलाय पलटवार. येतोय चौकार. वेट अँड वॉच ची भूमिका आपण राजेश पवारची पाहिली, परंतु राजेश पवार साठी जर आपण पाहिलं तर निश्चितपणे टाळ्या जरूर होतील. टाळ्यांचा गजर तिथे होईल, कारण एक कडवी झुंज नॉट आउट. चोवीस चेंडूंमध्ये 49 धावांची एक चांगली इनिंग खऱ्या अर्थानं पेश केली आहे, ती आपण पाहतोय राजेश पवारने. आणि आता स्क्रीनवर पहा, मगाशी आम्ही उल्लेख केला, टेरेस असो, त्यानंतर गॅलरी असो किंवा ऑफिसची विंडो असो, जिथे जागा मिळेल तिथून मायबाप क्रीडा रसिक आपली NB ट्रॉफी पाहतायत, अनुभवतायत.
आणि याचं सर्व श्रेय आमच्या आयोजकांना जाईल, निलेश बिंताडी स्पोर्ट्स फाउंडेशनला जाईल. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे पहिल्या डावामध्ये 87 धावा. 88 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलेलं आहे. दुसऱ्या डावामध्ये 88 धावांचं लक्ष पूर्ण करायचं असेल मांडवी चॅलेंजर्स या संघाला 48 चेंडू आणि त्यानंतर धावा बनवायच्या असतील 88, तर पहिल्या डावाचा खेळ संपलाय. आणि यानंतर जसं दुसऱ्या डावाला होईल सुरुवात, आपल्यासोबत जोडले जातील 2 दिग्गज. परंतु त्याआधी आपण जाणार आहोत आजच्या वेळापत्रकातल्या 4थ्या सामन्याच्या नाणेफेकीच्या कॉलसाठी. तर टिंगरे सरकार ग्रुप आणि सचिन ढवळेज प्रहार 11 या 2 संघात नाणेफेकीचा कौल होणार आहे. सन्माननीय विनीजी शिंदे, आपणास विनंती करतो आपण या, आपल्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल होईल. विनीजी शिंदे या, आपल्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल होणार आहे. आणि 2 कॅप्टन्स, एका बाजूला निलेश तयार आहेत सचिन ढवळेज प्रहार 11 साठी. तर टिंगरे सरकार ग्रुप कॅप्टन, चला या प्लीज. टिंगरे सरकार ग्रुप कॅप्टन, आपण टॉस साठी यायचं आहे. सामना रंगतदार होईल, यात कुठलाच दुमत नाहीये. 48 चेंडूत 88 धावांची गरज आहे. आणि आज हाय व्होल्टेज सामने आहेत. आपण ग्रुप स्टेजच्या शेवटच्या टप्प्यावर आहोत. टिंगरे सरकार ग्रुप कॅप्टन प्लीज टॉस साठी या. कुणाल, सचिन ढवलेज प्रहार 11 ही टीम रेडी आहे. टिंगरे सरकार ग्रुप टीम कॅप्टन प्लीज टॉस साठी या. लगेच आपली लगेच आहे. दरम्यान कॅप्टन्स तुम्हाला पाहायला मिळतात 4 टीमचे. ऑल इंडिया ओपन हाफ आपण शनिवारी पाहणार आहोत. भारतातील दिग्गज खेळाडू तुम्हाला NB ट्रॉफीच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतील ओपन हाफ कॅटेगरीमध्ये. आणि पुणेकरांना सुद्धा ती पर्वणी आपण देणार आहोत व्यावसायिक क्रिकेटच्या खेळाची. खरं तर पुण्यातले क्रिकेटपटू पण व्यावसायिक खेळाडूंपेक्षा काही कमी नाही आहेत. तो खेळ मागच्या 4 दिवसापासून आपण पाहिला, जसा उल्लेख करतोय. 5 कंप्लीट केलं, मेडन पाहिली, हॅट्रिक्स झाल्या, अर्धशतक झाली, सांघिक शतक झालं, षटकारांची तिकडी झाली. तर सर्व काही तुम्हाला NB ट्रॉफीमध्ये पाहायला मिळालंय. तर शिंदे साहेबांच्या शुभ असे कॉल होईल. एका बाजूला ट्रॉफी आहे, एका बाजूला NB आहे. NB की ट्रॉफी असा कॉल द्यायचा आहे. कॉल कोण देईल? कॉल लाऊड पाहिजे. टिंगरे सरकार ग्रुप कॉल देईल. ट्रॉफी असा कॉल. NB नाणेफेक जिंकलेले आहे सचिन ढवलेज प्रहार 11. निर्णय काय असेल निलेश? सर आम्ही फलंदाजी करू. फलंदाजी करणार आहात. रोहन इन झालाय का? झालेला आताच्या मॅचला. पहिला सामना जिंकता जिंकता हरले, काय म्हणाल त्याबद्दल? त्याबद्दल खूप वाईट वाटलं, कारण की जिंकलेली मॅच हारलो आम्ही. रोहन जर असता तर आम्ही 1 साइड मॅच जिंकलो असतो आमच्या स्कोअरनुसार. जखमी वाघ अजून जास्त खतरनाक असतो. हो नक्कीच. चॅलेंज एक्सेप्टेड. टिंगरे सरकार कुणाल काय सांगशील? काय नाही, चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. मगाशी ज्या चुका झाल्या त्या आता टाळू. पॉझिटिव्हिटी आहे संघामध्ये जी खूप आवश्यक असते फाईट बॅक साठी. 100% पॉझिटिव्हिटी आहे आणि आता नक्कीच खेळाडू चांगले खेळतील. दोन्ही कॅप्टन पॉझिटिव्ह आहेत आणि हीच पॉझिटिव्हिटी खूप महत्वाची आहे. नाणेफेक जिंकून सचिन ढवळे प्रहार 11 फलंदाजी निवडले आणि गोलंदाजी करायची टिंगरे सरकार ग्रुपला. दोन्ही कॅप्टन शुभेच्छा. जाऊया थेट समालोचक कक्षामध्ये. स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट. आपण आज लाईव्ह 70 स्पोर्ट्स वर पाहताय NB ट्रॉफी सीझन 3. धन्यवाद मनीष सर. एक डाव अगदी आपण पाहतो या ठिकाणी. फर्स्ट इनिंग निश्चितप्रमाणे जी संपलेली आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू अगदी आपण पाहिला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न प्रथमेश गोसावी अगदी आपण पाहतोय आणि श्रीकांत आणि
त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय राम, या दोघांना आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. श्रीकांत खुणे आणि राम मरगळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. राम मरगळे यांचं खासियत निश्चितप्रमाणे अगोदर आपल्याला माहिती आहे, कालच लेदर बॉलवरती 30 चेंडू शतक पूर्ण करणारा खेळाडू, पण आज या मॅच मध्ये काय क्रमात करतो आपल्याला पाहिजे. प्रथमेश गोसावी डान्सिंग डाऊन द विकेट, इथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, इथे जेल झालाय आणि रामच्या रूपाने इथे मात्र फलंदाज क्रमांक पहिला होईल बाद. रामचं काम तमाम. आता मनीष पाटील सर परत इथं जोडले जातात. मनीष सर, तुमचंही या शुभ सायंकाळी मनापासून स्वागत आहे. एक विकेट आली आहे. धन्यवाद मनोज सर. थोडीशी धोक्याची घंटा पण म्हणू शकते, पण क्रमबदल झालेला आहे. आपण पाहिलं तर मागच्या वेळेस श्रीकांत आणि अविनाश यांनी सुरुवात दिली होती आणि आता क्रमबदल केला, कुठेतरी एक प्रयोग केला आहे मांडवी चॅलेंजर्सने आणि तोच प्रयोग मात्र कुठेतरी गडबडलेला आहे. दरम्यान पहिला फलंदाज बाद झालाय. आता पाहूया त्या जागेवर फलंदाज आलेला आहे अविनाश रामगुडे. अविनाश तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत. निर्णय चुकला अविनाश रामगुडे यांचा. तर अविनाश देखील या ठिकाणी आता मैदानाच्या आतमध्ये झालेले आहेत. पहिला फलंदाज जास्त काय न योगदान देता परतला राम यांनी परतीचा प्रवास केलेला आहे. जिंकण्यासाठी आवश्यकता 88 त्यापैकी 1 धाव पूर्ण झालेली आहे. प्रथमेश गोसावी अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे. एक विकेट रामच्या रूपाने, एक मोठी विकेट येताना आपल्याला जे पाहायला मिळाली. आणि आपल्याला पाहायचं की मैदानाच्या आतमध्ये आता सामना दोन्ही संघांसाठी इतका महत्वाचा आहे, कारण तुम्ही इथं जिंकलात तर तुम्ही सेफ राहणार आहे. माणसाचं समाधान होत नाही. आता प्रेक्षक देखील हेच सांगतायत की सुपर ओव्हर व्हायला पाहिजे परत. शेवटच्या टप्प्यापर्यंत जाताना एक अनुभव तो मिळालेला आहे टीम मांडवी चॅलेंजर्सला. बॉलर तयार, ओव्हर द विकेट, बॅकफुटला गेले, कट केले बॉल. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला, खूप चांगलं कलेक्शन आणि त्यानंतर अगदी नेम धरलाच होता दिलीप वर्मा. आज दिलीपचा खेळ चांगलाच राहिला. पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक दिलीप वर्माचं पाहिलं आणि त्याचमुळे आता तो देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे आजच्या दिवसभरातला. नक्कीच नक्कीच त्याची फलंदाजी अगदी आपण पाहिली, अतिशय जबरदस्त पाहायला मिळाली. आणि त्याचं स्पेशली जे काम आहे तो क्षेत्ररक्षक खूप चांगला आहे आणि पॉइंटला क्षेत्ररक्षण करतोय, हे सगळ्यात महत्वाचं आहे. गलीमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय, हलक्या हाताने चेंडू अगदी टॅप केलाय आणि तिथं अगदी आपण पाहतोय एक सिंगल येताना जे आपल्याला पाहायला मिळाली. पप्पू रामगुडे एका धावसंख्येने खाता खोलतोय. धापरका धावसंख्या आहे 2. काय स्ट्रॅटेजी आहे पप्पूची. मागच्या सामन्यात सुद्धा आपण जर पाहिलं तर 93 धावांचा पाठलाग करताना अशाच संत गतीने खेळत होता. थोडासा वेळ व्यतीत करतो आणि त्यानंतर मग थांबण्याचं तो नाव घेत नाही आणि असाच खेळ पुन्हा एकदा पाहायला मिळतोय अविनाश रामगुडे आणि श्रीकांतचा. श्रीकांत थोडेसे सावरून खेळत आहेत. मागच्या सामन्यामध्ये काही चुका झाल्या होत्या त्यांच्याकडून, त्या चुकांवर लक्ष घालताना त्या सुधारण्याचा प्रयत्न. लेग कटर होता, अँगलचा खूप चांगला वापर प्रथमेशने केला. प्रथमेश गोसावी हे देखील एक न उलगडणारं कोडं आहे फलंदाजांसाठी. आणि दरम्यान बघा खूप चांगली ऍक्शन आहे, रिस्क मोमेंट आहे, अँगलचा वापर करता बॉलला खूप चांगल्या पद्धतीने वळवत आहेत. दरम्यान येतोय हा डॉट बॉल जो आवश्यक होता टीम मातोश्रीसाठी. धावसंख्या 2, 1 गडी बाद. नुसती गोलंदाजी करायची नाही तर समोरच्या फलंदाजाचा पुरेपूर अभ्यास करून गोलंदाजी करायची. आणि इथं अगदी आपण पाहतो यावेळेचा चेंडू इथे डावेष्टीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा तुम्ही पहा. म्हणजे सर पहिले 2 चेंडू उजवेष्टीच्या बाहेर टाकले गेले, एक चेंडू इथे डावे एष्टीवरती टाकण्याचा प्रयत्न केला गेला. फलंदाजाला थोडंसं संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि यावेळेस वाचला पण गेलाय म्हणूया श्रीकांत कोणे. अगदी जवळून गेलाय बॉल लेग स्टंपच्या. धावसंख्या 3. हो यावेळेस रिव्हर्स हिट खेळलाय, बॉलला पाठवलाय गलीच्या पलीकडून. थर्ड मॅन झोन मध्ये क्षेत्ररक्षक अजूनही पाठलाग करतायत. रिले फिल्डिंग पाहायला मिळाले. दरम्यान 2 धावाची नोंद झालेली आहे. काय फिल्डिंग पाहायला मिळाली आपल्या संघासाठी. 2 धावा वाचवलेल्या आहेत. जबरदस्त फिल्डिंग 2 क्षेत्ररक्षकांची पाहायला मिळाली बघा. एकाने वाचवलं आणि त्यानंतर दुसऱ्याने थ्रो केला आणि एक चांगला कॉम्बो क्षेत्ररक्षकांचा पाहायला मिळाला. पहिलं यशस्वी षटक संपलेलं आहे मातोश्री 11 या संघाकडून. धावसंख्या 5, 1 गडी बाद मांडवी चॅलेंजर्स. नक्कीच अगदी आपण यशस्वी षटक यासाठी याच्यामध्ये एक विकेट पण आली राम मरगळे याची. आणि विशेष म्हणजे एक व्हाईट बॉल येऊन सुद्धा तिथून पुढे बॅटच्या साईडने फक्त 4च धावा आल्या, एकूण 5 धावा प्रथमेश गोसावी. इथे 5 धावा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. आणि या 5 धावा इथे थोड्याशा टर्निंग पॉइंट ठरताना पाहायला मिळणार आहे का, कारण सुरुवातीलाच अगदी संत आणि सावध सुरुवात मांडवी चॅलेंजर्स या संघाकडून होताना आपल्याला पाहायला मिळते. कासिफ आलाय नवीन गोलंदाज कासिफ संगम आणि चिप्रमाणे
आपल्या समोर आहेत चांदू मामा आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय ऑन स्क्रीन पुण्यातला चंद्र कसा आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप सुंदर काम निश्चितप्रमाणे 70-70चे सगळेच कॅमेरामॅन निश्चितप्रमाणे या ठिकाणी करतायत. नुसते काम नाही, कामाबरोबर क्लिअरिटी जी आहे ही सगळ्यात महत्त्वाची आहे आणि त्याच्या कामातून निश्चितप्रमाणे दिसते. काम असं करा की तुमचं नाव झालं पाहिजे आणि नाव असं करा की तुमचं काम झालं पाहिजे आणि खूप चांगलं काम 70-70च्या पूर्ण मेंबर्सकडून सातत्यानं 4 दिवसांपासून पाहायला मिळालेलं आहे. धावसंख्या 5, 1 गडी बाद. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल, गती थोडीशी खेचली होती या चेंडूमधून. दरम्यान ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉलिंग पाथ खूप चांगला मेंटेन केलेला आहे. अविनाश अजूनही संयम बाळगतात. येतो या षटकातला पहिला बॉल डॉट काशिफ संगमचा. याच्या अगोदरची एक मॅच आपण पाहिली ना की 90+ धावसंख्येचा पाठलाग निश्चितप्रमाणे तो करत. उद्याच्या निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतो सुपर 8च्या लढती आहेत. 5वा दिवस आणि पहिली मॅच आपण पाहणार आहे. बारामती ब्लास्टर्स मोरगाव बारामती वर्सेस शिरसाट स्पोर्ट्स लोणीकर यांच्यामध्ये पहिली मॅच. या दरम्यान आपण पाहिले परत एकदा मिळाला चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती पोहोचलाय आणि त्या दरम्यान एक धाव आली. एका धावसंख्येत आपल्याला पुढे जाऊन पोहोचेल तो असेल 6 वरती 1 गड्याच्या मोबाईलमध्ये. काही खेळाडूंना त्यांचं वय किती आहे त्या गोष्टीचा फरक पडत नाही. त्यापैकी एक अविनाश रामगुडे आणि एका बाजूला संदेश पाटील यांना देखील आपण पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी खेळ सातत्याने पाहायला मिळालेला आहे. अजय आवळे सर ज्यांचा आपण क्रिकेटचा खेळ पाहिला, अफजल मखदूम उत्तम मॅनेजर म्हणून ओळखले जातात, सचिन बाड यांच्या वतीनं पूर्णपणे या ठिकाणी या 4 कोर कमिटीच्या वतीनं, तसेच रोहित झिंगे आहेत, विवेकजी भिंदाडे आहेत, सागरजी भिंदाडे अध्यक्ष, तर NBSF निलेश भिंदाडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीनं क्रिकेटसाठी समर्पण हेच खूप महत्त्वाचं राहिलेलं आहे. मागच्या 3 पर्वांपासून या कोर कमिटीने खूप काही दिलंय. उलट दिशेने खेळले क्षेत्ररक्षक शॉट थर्डमॅनला धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. दरम्यान यस ओव्हरस्टेप झालेत का गोलंदाज ते आपण चेक करणार आहोत. तर नक्कीच चर्चा होती निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनची. सन्माननीय निलेशदादा भिंताडे यांच्या वतीनं जी दूरदृष्टी आखली, अंपायर रिव्ह्यू लक्षात घ्या. तर 5 मिनिटांची चर्चा होती मनोज सर की आपल्याला पुणे जिल्हा क्रिकेटसाठी असं काय करायला हवं का जे नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात राहील, खेळाडूंच्या लक्षात राहील. आणि त्या 5 मिनिटाच्या चर्चेनंतर या कोर कमिटीने खूप चांगलं पाऊल उचललं आणि NB ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळाली. सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट तितकीच खरी की तिथं जो प्लॅन ठरला गेला की आपल्याला पुणेकरांसाठी किंवा खेळाडूंसाठी काय करता येईल तो कागदोपत्री ठरला आणि तो कागद जो आहे तो सुवर्ण अक्षरात लिहिला गेला. ते 5 मिनिटं अक्षरशः पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची ठरताना पाहायला मिळालेत. आणि इथे डिसिजन जो आहे तो या ठिकाणी अगदी आपण पाहतोय येतोय आणि फेअर डिलिव्हरीचा हा इशारा निश्चितप्रमाणे अगदी आपण फेअर डिलिव्हरी आहे. अशी चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय. आपलं स्थिर आहे 6 धावा 1 गड्याच्या मोबाईलला. धीमी सुरुवात मांडवी चॅलेंजर्सची या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. काशिफ संगम या गोलंदाजाला आरामात खेळत आहेत. थोडी जागा मिळाली होती पण व्यवस्थित कमिटमेंट पाहायला मिळाली नाही फलंदाज श्रीकांतची. हलक्या हाताने खेळल्यात. एक्स्ट्रा कव्हर लाटीमध्ये प्रोटेक्शन आहे. पूर्ण होते एक सिंगल, एका धावाची होते वर धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 7 धावा. 7 धावा धावपाला करते आहेत. आणि निलेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतो निलेशदादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन ह्या सगळ्यांची एक साथ आहे. म्हणून ही क्रिकेटची स्पर्धा अतिशय दिमागदारमध्ये आणि राजेशाही थाटात संपन्न होताना आपण पाहतोय. 7 धावा आहेत. उद्या कोर कमिटी मेंबर्स सुद्धा एक्झिबिशन मॅचेस मध्ये पाहायला मिळतील. एका बाजूला पुणे 40+ या संघाचे कॅप्टन अजय आवळे सर आणि अनिल माळी सर PCMC 40+ संघाचे कॅप्टन आहेत. तर तो एक्झिबिशन सामना उद्या आपण पाहणार आहोत. फुलटॉस आणि त्या फुलटॉसला उडवलंय मिड विकेट सीमारेषेच्या दिशेनं. कडक बेधडक NB ट्रॉफी 6 6 धावा. तो पाठवल्यास सरळ अगदी मिड विकेटला अगदी आपण पाहतोय पप्पू रामगुडेच्या बॅट मधून आलेला हा सुरेख प्रकारचा षटकार आपल्याला जो पाहायला मिळालाय. अफलातून फटकेबाजी या दरम्यान अगदी आपण पाहतोय. योग्य त्या वेळी योग्य तो निर्णय. ड्राईव्ह केलं एक एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर तोपर्यंत एक सिंगल होते पूर्ण. आविष्कारच्या वतीने तो बॉल अडवला गेला. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 1 गडी बाद 14 झालेली. जिंकण्यासाठी अजूनही 36 चेंडू 74 धावांची गरज मांडवी चॅलेंजर्सला. असंच काय इक्वेशन मागच्या सामन्यात सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं होतं जेव्हा सचिन ढवळे प्रहार 11 या संघासोबत खेळत असताना ते धावा चेस करत होते
आणि त्यावेळेला जर आपण शोएब सरांचं मनोगत जाणून घेतलं, चर्चा आपण शोएब सरांची देखील करतोय, आयोजक म्हणून त्यांना आपण पाहतोय, अंपायर्स म्हणून देखील त्यांची चांगली कामगिरी आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी लहान थोर युवक युवती प्रत्येक जण NB ट्रॉफीचा आरामात प्रेक्षक स्टँडमध्ये बसून आनंद घेते. कारण आता महिला सुद्धा क्रिकेटपासून लांब राहिल्या नाही आहेत. महिलांचं क्रिकेट देखील तुम्ही सातत्याने पाहताय आणि म्हणूनच आता ती रुची प्रत्येकाला टेनिस बॉल क्रिकेटवर आलेली आहे. विशेष करून अगदी आपण पाहतो की क्रिकेटच्या स्पर्धेसाठी प्रत्येकाचं योगदान निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळते आणि विशेष हे योगदानातूनच हे क्रिकेट उभं राहिलेलं. आणि हेच निश्चितप्रमाणे आहे की पुणेकरांसाठी काहीतरी वेगळी पर्वणी असावी. पुणे जिल्ह्यातील सगळे खेळाडू एकत्र ते आणायचं आणि त्यातून क्रिकेटची स्पर्धा उभी करत या क्रिकेटच्या स्पर्धेचा बोलबाला विदाऊट आयकॉन संपूर्ण जगभर प्रसिद्ध होताना अगदी आपण पाहतोय. टायमर स्टार्ट लक्षात घ्या आणि या गोष्टी आपण सातत्याने का सूचित करतोय, कारण या ठिकाणी कुठलाच कॉम्प्रोमाइज नाही आहे. शिस्त म्हणजे शिस्त, रूल्स म्हणजे रूल्स, आणि त्याचमुळे त्या रूल्सच्या अंतर्गतच तुम्हाला क्रिकेटचा खेळ खेळायचा आहे. मागच्या सामन्याचा सुपरस्टार धीरज गच्छे बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत, ज्यांनी आज 5 कंप्लीट केलेला आहे. पंचांच्या डावीकडून ते स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत अविनाश रामगोडे खेळत आहेत 9 वर, श्रीकांत खुणे खेळत आहेत 4 वर. प्लेसमेंट क्षेत्ररक्षक कव्हरचा दूर आहेत आणि त्याचमुळे शांत क्रिकेट, संयमी क्रिकेट पप्पू रामगोडीचं पाहायला मिळते. कुठल्या चेंडूला तोडायचं आहे आणि कुठल्या चेंडूला सोडायचं आहे हे त्याला बऱ्यापैकी माहिती आहे. आणि तोही अभ्यास जसं आपण सांगितलं की अगदी गोलंदाजांचं काम निश्चितप्रमाणे कशा प्रकारे असणार आहे, फलंदाजांचं काम सुद्धा तितक्या ताकदीने होणं गरजेचं राहणार आहे. आणि ही जोडी जी आहे, मग अशी आपण चर्चा केली पहिल्या मॅचमध्ये, श्रीकांत खुणे आणि अविनाश रामगोडे ही जोडी प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत आणू शकते. श्रीकांत खुणेची एक विकेट आली, त्यानंतर संघ थोड्याशा अडचणीत येतो की असा प्रश्नचिन्ह असताना अविनाश रामगोडे सुद्धा बाद झाला आणि ती मॅच पाहता पाहता सुपर ओव्हरमध्ये जाताना पाहायला मिळाली. पण इथं आपल्याला पाहिजे यावेळेस या जोडीकडून जो काही टार्गेट आहे 88 धावसंख्येचं, तिथपर्यंत संघ कशा प्रकारे पोहोचला जातोय ते आपल्याला पाहिजे. धीरज गच्छे जो गोलंदाज आहे आणि समोर श्रीकांत खुणे याला आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहे. जे धीरज गच्छेने 5 विकेट घेतल्यात पहिल्या मॅचमध्ये आणि फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या 12 चेंडूमध्ये 2 ओव्हरमध्ये, तो धीरज आहे. यावेळेस बॉलला दिशा द्यायचा प्रयत्न जरूर होता, पण बॉल नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. दरम्यान 3 क्षेत्ररक्षक आले होते. श्रीकांतच्या विकेटचं महत्व ठाऊक आहे मातोश्री 11ला आणि त्याचमुळे सर्व समर्पण क्षेत्ररक्षकांचं पाहायला मिळालं. पण मोकळ्या क्षेत्रात बॉल पडला, त्याचमुळे बचावलेले आहे श्रीकांत. धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 17, 34 चेंडू 71 धावांची गरज. 17 धावा आहेत 1 गड्याच्या मोबाईलमध्ये आणि संत आणि सावध सुरुवात आपण सातत्याने ही गोष्ट निश्चितप्रमाणे सांगतोय. पण या दोघांनी NBच्या कॅप निश्चितप्रमाणे परिधान केलेले आहेत. यांचं जे डोकं आणि जी कॅप आहे याच्यामध्ये कदाचित बर्फाचा तुकडा नसेल, आता बर्फाची लादी असेल, अजून ती वितळलेली नाहीये. ती ज्यावेळेस वितळेल त्यावेळेस तिथून कुठेतरी आक्रमण व्हायला सुरुवात होईल असं मला वाटतं. रिवाजचा प्रयत्न इथं अगदी आपण पाहतोय. धीरज गच्छेचा हा चेंडू होता, बॅटवरती येऊ शकला नाही. बड्डे बॉय श्रीकांत खुणे आपण पाहतोय जो रिवाजचा प्रयत्न करत होता, बॅटवरती चेंडू आला नाही. संयम जवळपास घसरला होता. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर 3 निराशा. बघा टाळ्यांच्या गजरामध्ये तेव्हा वाढदिवस साजरा केला जातोय. तुम्ही स्क्रीनवर आहात, डोंट वरी अबाउट इट. दरम्यान धावसंख्या 17, 1 गडी बाद. बॉलर तयार धीरज गच्छे, अराउंड विकेट. बॅट अँड पॅन्ट मधला बॉल बॅकलिपला खाली घेतलं, ऑन साईडला बॉलला टोन केलं. क्षेत्ररक्षक पोहोचतायत काऊ कॉर्नरचे, तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. एका धावेची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 18, 1 गडी बाद. 18 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 88 धावसंख्येचा पाठलाग, म्हणजे अजूनही 32 चेंडू बाकी राहिलेत. 70 धावसंख्येचा पाठलाग अजून या ठिकाणी करायचा आहे. पाठलाग करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मॅच फिनिशर प्लेअर म्हणून अविनाश रामगोडे आता पप्पू रामगोडेकडे पाहिले जात आहे आणि इथे तो काय करबाद करतोय, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष मात्र आता या जोडीकडे लागले, पप्पू आणि श्री या दोघांकडे. जिंकणारा संघ हा सुपर 8 मध्ये पोहोचणार आहे, जो आजचा टॉपर आहे. आणि उद्या 4थी मॅच निश्चितप्रमाणे खेळताना पाहायला मिळणार आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय धीरजचा हा चेंडू सुरेख होता. क्षेत्ररक्षक स्वतः राजेश चेंडूवरती आलाय. डायरेक्ट हिटकांचा प्रयत्न होता, बॅकअपचं कामकाज केलंय. प्रथमेश गोसावी बॅकअपसाठी आहे, तिथं 1 धाव परत एकदा आली आणि एका धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचला. टोटल स्कोर आहे 19. जसं श्रीकांतने सांगितलं चर्चा करताना की या मैदानावर का कुणास ठाऊक त्यांच्या वतीने चांगलाच खेळ होतो आणि म्हणूनच ते ओळखताना अजूनही ते संयम बाळगून आहेत.
अधूनमधून ते प्रयत्न करतायत मोठे स्ट्रोक्स एक्झिक्यूट करण्यासाठी, पण अजूनही तशी साथ जशी मिळायला हवी होती तशी मिळाली नाहीये. दरम्यान धावसंख्या झाले 19, एक गडी बाद. चांगलं षटक आतापर्यंत धीरज गुच्छेचं. 5 धावा या षटकात खर्च केलेल्या आहेत. विकेट जरी मिळाली नाहीये पण इकॉनॉमिकल ठरलेत. यावेळेस ड्राईव्ह केलाय बॉलला क्षेत्ररक्षक होते, कव्हरला नकार दिला, अविनाशला धाव घेण्याचा प्रयत्न होता. हा नकार खूप महत्वाचा होता. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेला आहे एक गडी बाद. 19 धावा जिंकण्यासाठी आवश्यकता आहे. 30 चेंडू 69 धावा. 30 बॉल्स अँड 69 रन्स रिक्वायर्ड टू विन. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अजून एक सांगायची म्हणजे सर, तिसरी मॅच चालू आहे. आतापर्यंत आपण पाहिलं 2 मॅच संपल्यात, 5 डाव संपले, म्हणजे या मॅचचा एक डाव पण संपलेला आहे, एक इनिंग संपलेली आहे. सर आतापर्यंत सगळ्यात महत्वाचं या 5 इनिंगमध्ये एकाही संघाला पॅनलाइज केलेलं नाहीये. टाइम जो आहे हा परफेक्ट सांभाळला जातोय या 4ही टीमकडून. मग सुपर ओव्हर झाली, टाइम कव्हर झाला. तर आता ओपन ऑफ आपण पाहतोय. आकाश टारेकर, अविनाश राणा, योगेश पेंडकर, अंकुर सिंग हे 4 धुरंधर त्या नावासाठी झगडणार आहेत. NV ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट फक्त पुणेकरांसाठी नाही तर पूर्ण भारतीयांसाठी हे एक पर्वणी आहे, मेजवानी आहे क्रिकेटची, आणि त्याचा आपण आनंद घेणार आहोत शनिवारी ओपन हाफ क्रिकेटमध्ये. आणि यातल्या 2 टीम्स निश्चितप्रमाणे फायनलला जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. निश्चितच आणि त्या मॅचेस निश्चितप्रमाणे आहेत. FM हॉस्पाईट कर्नाटका व्हर्सेस दिल्ली धमाका दिल्ली NCR, आणि ट्रायडन नवी मुंबई व्हर्सेस MSCC संबलपूर ओडिसा. अशा मॅच निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि मला वाटतं त्या दिवशी प्रेक्षकांची गर्दी, कारण सॅटरडे आहे आणि त्या दिवशी खूप मोठी गर्दी पुणेकरांसाठी दिवाळी 15 नोव्हेंबरला असेल दुपारी 1:30 वाजल्यानंतर. आताच आपले प्रवेश निश्चित करून घ्या. 4 स्टँड खचाखच भरणार आहेत. ज्यांना जमणार नाही 70 लाईव्हवर आपण या स्पर्धेचा थेट आनंद घेऊ शकता. बारामती ब्लास्टर्स वर्सेस शिरसाट स्पोर्ट्स उद्या 1:30 वाजता. त्यानंतर दुपारी 3 वाजता इशिका 11 वर्सेस हमराज मृत्युंजय पुणे असा पुढचा सामना क्वार्टर फायनलचा पाहायला मिळणार आहे. आणि अजूनही 2 जागा रिकामी आहेत. त्या 2 जागा आज रात्रीपर्यंत भरल्या जातील. चला मॅच ऑन टाइमर स्टार्ट आहे. थोडी प्रशंसा आम्ही काय केली, तुम्ही टाइमपास करू नका कारण आता तुमचा खेळ चांगला चाललाय, पेनल्टी लागू नये, आपण तसाच प्रयत्न कराल अशी अपेक्षा. नवीन गोलंदाज येतोय फार एंड कडून काशिप संगम. फुल पिच बॉल होता, काऊ कॉर्नरला टार्गेट केलंय, क्षेत्ररक्षक पोहोचलाय वेगाने, धावता झेल पूर्ण केला. बेस्ट कॅच या संध्याकाळी 17 मध्ये. दुसरा धक्का नरसिंग पालन पल्ले. व्हॉट फॅन्टॅस्टिक कॅच. वाघासारखा धावून आला नरसिंग पालनपल्ले. विकेटचं महत्व ठाऊक होतं. कुठेतरी आता चार्ज झाला होता. अविनाश रामगोडे थांबवण्यासाठी वेगाने धावला आणि तो झेल टिपला बॉडी बॅलन्स राखताना, आणि जबरदस्त धक्का बसतोय आता मांडवी चॅलेंजर्सला. दुसरा धक्का बसतोय. धावसंख्या थांबलेली आहे 19 धावसंख्येवरती दुसरी विकेट अगदी आपण पाहतोय. विशेष म्हणजे नरसिंगचं काम किंवा नरसिंगची जी करामत अगदी आपण पाहिली आणि सेलिब्रेशन सुद्धा अगदी आपण पाहिले की पप्पू रामगुडची विकेट किती महत्वाची होती. आणि कासिफ निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय अतिशय परफेक्ट चेंडू टाकला गेला होता, मारला पण अतिशय परफेक्ट होता. पण ज्या प्रकारचा फटका होता ना त्यापेक्षा मोठा झटका तो काही 480चा नव्हता, 440चा नव्हता, तो 48,000 हाय व्होल्टेज हा करंट होता जो निश्चितप्रमाणे बसला गेलाय. पण स्ट्रेंथ आहे. मागच्या सामन्यात सुद्धा आपण जर पाहिलं तर श्री बाद झाले होते, पप्पू बाद झाले होते, तरी देखील मिडल ऑर्डरमध्ये तशी बॅटिंग आहे मांडवी चॅलेंजर्ससाठी. पण आता थोडंसं कठीण आहे. दिवसाचं सत्र वेगळं होतं, आता संध्याकाळचं सत्र आहे, त्याच्यामुळे थोडासा कठीण जाईल. पण आता तुमची जिद्द आणि तुमची मेहनतच तुमच्या कामी येणार आहे. धावसंख्या 19, 2 गडी बाद मांडवी चॅलेंजर्स. 29 चेंडू 69 धावांची गरज. सुरुवात चांगली होते काशिम संगमच्या या षटकाची. काशीचा हा चेंडू आणि इथं शुभमची विकेट येईल. मोठी विकेट येते. विकेट नंबर 3. आपण पाहतोय अगदी
खडे खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि अगदी हलक्याने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच्यामध्ये कुठल्याही पायाचा फुटवर्क पाहायला मिळाला नाही, पायाची जास्त हालचाल पाहायला मिळाली नाही आणि अगदी सोपा झेल होता. उजव्या बाजूला जे पवार राजेश पवार आहे, संघाचा संघ आहे, त्याने झेल घेतला आणि अजून एक विकेट आली. थोडासा प्रेशर वाढला गेलाय. बॅट स्विंग आणि बॉडी यामध्ये खूप जास्त अंतर राहिलं होतं आणि त्याचमुळे बॅटची एज घेऊन बॉल विकेट किपरच्या हातात विसावला आणि कुठलीच चूक राजेशने केली नाही. बॅक टू बॅक 2 विकेट्स म्हणजे ब्रेस कंप्लीट केलेले आहे काशिफ संगमने आणि आता अजून एक हॅट्रिक होईल का ही चर्चा आता प्रेक्षकांच्या मनात रंगलेली आहे. धावसंख्या 19, 3 गडी बाद. पहिली विकेट हॅट्रिक अगदी आपण पाहिली जी निखिलने घेतली. त्यानंतर दुसरी एक विकेट हॅट्रिक याच्या अगोदर आपल्याला जी पाहायला मिळाली आणि तिसरी विकेट हॅट्रिक निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळणार का? 19 पॅरिस कांबळे. पॅरिसने चांगलाच खेळ सादर केला मागच्या सामन्यामध्ये. शेवटच्या टप्प्यावर येऊन आपल्या संघासाठी त्यांनी जबरदस्त कार्यक्रम केला होता आणि आता तशीच अपेक्षा असेल पप्पू रामघोडे यांची, तसेच संघमालक चंदूशेठ गोगावले यांची. पण एका बाजूला आपण पाहतोय धीरज अल्हाट, धीरज गायकवाड यांचा संघ मातोश्री 11 चांगला खेळ सादर करतोय. हलका तरी बॉलला प्लेस केले, क्षेत्ररक्षक नाहीये, एक्स्ट्रा कव्हरला मिड ऑफचा पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल होते. पूर्ण शांत क्रिकेट पॅरिसच्या वतीने पाहायला मिळते कारण दबाव वाढवण्याच्या ऐवजी थोडासा वेळ घालवण्याचा प्रयत्न तो करतोय. दरम्यान धावसंख्या 1 ने पुढे सरकून पोहोचते. 20 धावा, 3 गडी बाद. जिंकण्यासाठी 27 चेंडू 68 धावांची गरज. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ते कासिफचं मात्र कौतुक असणार आहे. एक जबरदस्त गोलंदाजी, अचूक टप्प्याचा मारा या मॅच मध्ये परत एकदा करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू सुरेख आहे. श्रीकांत घोडेच्या बॅट मध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळालाय. धापरकरती धावसंख्या स्थिर आहे. टुडे स्कोर आहे 20 रन. लॉस ऑफ 3 विकेट इन 4th ओव्हर प्रोग्रेस. चांगलाच खेळ मातोश्री 11 या संघाचा पाहायला मिळालेला आहे. सुरुवात थोडीशी अडखळत झाले मांडवी चॅलेंजर्सची, पण मांडवी चॅलेंजर्स असा संघ आहे सुरुवात जरी चांगली नाही झाली पण सामना फिरवण्यासाठी ओळखला जातो आणि म्हणूनच सातत्याने राजेश पवार यांच्या वतीनं गोलंदाजाचा वापर असा काही केला जातोय की फलंदाजांना संधीच मिळू नये आणि तेच सातत्याने आपण या 4थ्या षटकात पाहतोय. आतापर्यंत 21 चेंडूंचा खेळ संपलेला आहे या डावातला. धावसंख्या 20. हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला स्वाईप केले बॉलला, क्षेत्ररक्षक पोहोचेल मिड विकेटचा तोपर्यंत एक सिंगल पूर्ण येईल. अजूनही बॉल कलेक्ट नाही झालाय पण दुसऱ्या धावेसाठी ती प्राथमिकता नव्हती. 1 धाव मिळाली. धावसंख्या पोहोचते 3 गडी बाद, 21 धावा. थोडासा प्रेशर असला, विकेट येत राहिले की अशा प्रकारच्या घटना आपण सातत्याने पाहत असतो आणि दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न ना पॅरिसकडून झाला ना श्रीकांतकडून होताना पाहायला मिळाला. त्यामुळे इथं अगदी आपण पाहतोय अगदी संत कामगिरी या दोघांची होताना पाहायला मिळते. 21 धावा आहेत, 3 फलंदाज बाद आहेत. समीकरण अगदी आपण पाहिलं तर 25 चेंडू बाकी राहिलेत आणि 25 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 67 धावसंख्यांचा पाठलाग करायचा आहे. संत राहून चालणार नाही, पाठलाग मोठ्या धावफलकाचा करायचा आहे. बॉल मागे येतो विकेट किपरला बीट करत. बॉडी ब्रश की बॅट ब्रश नक्कीच आपल्याला कळेल. दरम्यान विथ बॅट एक सिंगल ऍड होईल आणि अशा पद्धतीनं 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकां समाप्तीने धावसंख्या झालेली आहे मांडवी चॅलेंजर्सची 22 धावा, 3 गडी बाद आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 24 चेंडू आणि 66 धावा. 70-70 लाईव्हची पूर्ण टीम खूप चांगलं काम सातत्याने मागच्या 4 दिवसांपासून करते. ऑपरेटिंग सांभाळतायत भूपेश कराळे, आतिश, अरविंद, आमचे कॅमेरामॅन सनी, संदेश, विघ्नेश, रोहित, दीपेश, कुशल, जय, सत्यम आणि पूर्वेश आणि आमचे स्कोरिंग सांभाळतायत रोहन. तर सर्व 70-70च्या टीम मेंबरचं खूप खूप कौतुक. 4 षटकं संपले, 4 षटकं बाकी. पाहूया या ठिकाणी आता इक्वेशन थोडंसं कठीण होत चाललेलं आहे पण प्रत्येक गणित सोडवण्याची एक विशिष्ट पद्धत असते आणि आता पाहूया ती विशिष्ट पद्धत मांडवी चॅलेंजर्स या संघाकडून वापरली जाईल का. कारण या मध्यंतरामध्ये कुठेतरी वेग वाढवावा लागेल, जो वेग खूप कमी आहे. जर आपल्याला कमी वेळामध्ये जास्त अंतर गाठायचं आहे तर मग विमानाचाच प्रवास करावा लागतो आणि तसाच प्रवास आता करावा लागेल मांडवी चॅलेंजर्सच्या फलंदाजांना. नवीन बॉलर वापरला जातोय तो म्हणजेच धीरज गच्छेला, ज्याने मागच्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळली आणि पुन्हा एकदा विश्वास ठेवतोय राजेश पवार धीरज गच्छेवर. आपण पाहतोय 24 चेंडू बाकी राहिले, 66 धावसंख्येचा पाठलाग आणि अगदी संत कामगिरी या ठिकाणी अगदी आपण पाहतोय होतीये. थोडंसं आक्रमण आता सुरू करावं लागेल पॅरिसला आणि त्याबरोबर श्रीकांत कोणेला. विकेट केला आहे पूर्णपणे अगदी चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि इथे विकेट. नरसिंग पालम पल्ले घेतोय. जेल
नर्सिंग आता हायलाइट होतोय सातत्यानं. डीपमध्ये क्षेत्ररक्षण करताना जेव्हा जेव्हा गरज आहे तेव्हा तेव्हा नर्सिंग आपल्या संघासाठी धावून आलेला आहे. बघा पुन्हा एकदा एक सोपा झेल इझिली त्यांनी कलेक्ट केला. खूप चांगली ॲक्शन झेल टिपताना त्यांची पाहायला मिळाली आणि धक्क्यांवर धक्के बसतायत. आता मांडवी चॅलेंजर्सला धावसंख्या 22, 4 गडी बाद आणि आता रिक्वायर्ड रन रेट झालाय 17.22. 23 चेंडू 66 धावांची गरज. एक सूचना प्रेक्षकांसाठी परत एकदा असणार आहे की ह्या सूचना आपण सातत्याने देतोय. फ्लेक्सच्या समोर तुम्ही बाउंड्रीच्या शेजारी जे फ्लेक्स अगदी आपण पाहतोय त्या फ्लेक्सच्या समोर बरेच जण बसलेले आहेत. त्या सगळ्या माझ्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती करेल की आपण सर्वांनी स्टँडमध्ये जाऊन बसायचं. प्रेक्षक गॅलरीमध्ये जाऊन आपण बसायचंय. तिथं कुणीही बसू नका. सर्वांना कळकळीची हात जोडून विनंती आहे. आणि आपण पुणेकर आहोत. जिथं विनंती असते तिथं पुणेकर हा नेहमीच सन्मान करत असतो. त्यामुळे माझ्या सगळ्या पुणेकर मित्रांना विनंती राहील की आपण तिथून उठायचंय आणि प्रेक्षक गॅलरीत आपण येऊन स्थानापन्न व्हायचे अशी आपणास विनंती. आणि अजून एक विकेट, विकेट नंबर 5. चांगला झेल राजेश पवार सूर मारला आणि त्यानंतरचा एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. विकेट नंबर 5. हर्ष संघवी मांडवीचे रजिस्टर आता संघ बिकट अवस्थेत पोहोचलाय. पहिल्या 5वा फलंदाज बाद 5 बाद 22 धावा धावपाला करते आहेत. जेवढ्या धावा आहेत तेवढे चेंडू बाकी राहिलेत. म्हणजे 22 धावा झाले आहेत, 22 चेंडू बाकी राहिलेत. 66 धावसंख्येचा अजूनही पाठलाग करायचा आहे. अर्थात इथून पुढे प्रति ओव्हर 18ची सरासरी राखणं हे गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला इथे 3 धावा ह्या घ्याव्याच लागणार आहेत. आणि इथं अगदी आपण पाहतोय धीरज गच्चे ऑन हॅट्रिक बॉल. अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा अगदी आपण पाहतोय की तिथे खास करून हॅट्रिकची संधी होती धीरज गच्चेला, त्यावेळेस हॅट्रिक पूर्ण होऊ शकली नाही. पण आत्ता या मॅच मध्ये धीरज गच्चे हॅट्रिक पूर्ण करणार का? आतापर्यंत 7 विकेट्स त्यांच्या नावावर आहेत. 2 डावांमध्ये काय चांगला एव्हरेज त्यांनी मेंटेन केलेला आहे. तर प्रत्येक वेळा फलंदाजांचा जय जयकार होतो, पण काही गोलंदाज आहेत ते लोकांना जय जयकार करण्यासाठी प्रवृत्त करतात. तशीच गोलंदाजी सातत्याने काल निखिलची पाहायला मिळाली. आज आपण धीरज गच्चे यांची गोलंदाजी पाहतोय. सळो की पळो करून सोडतात फलंदाजांना. ललितची कामगिरी आपण पाहिली, पण आज जो रोहन खरात केव्हा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीम स्क्वॉड मध्ये निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे बर्थडे बॉय रोहित हिंगे यांचं देखील आगमन झालेलं आहे, जे निलेश बिनताडे स्पोर्ट्स फाउंडेशनचे कोअर कमिटी मेंबर आहेत. तर काल संदेश पार्टे यांचा वाढदिवस आणि आज रोहित हिंगे यांचा वाढदिवस. हॅपी बर्थडे टू यू रोहित हिंगे. स्क्रीनवरती पहा सर एकदा. हे तुमच्यासाठी सेलिब्रेशन, हे तुमच्यासाठी सरप्राईज. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा रोहित हिंगे सर. निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने, आमच्या सगळ्या पुणेकरांच्या वतीने, सर्व टीम्स ओनर, कॅप्टन, सर्व प्लेयर्स सगळ्यांच्या वतीने आपणास वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. इथं पंचाकडे हलकं अपील केलं गेलं होतं. चेंडू पोहोचला गेला, स्क्वेअर लेगला शतरक्षक चेंडूवरती पोहोचलाय आणि त्या दरम्यान एक धाव आरामात येताना पाहायला मिळाली. लेगबाईच्या रूपाने आपल्या एकीकडे पुढे जाईल. ती असेल आता 23 धावा 5 गाड्यांच्या मोबाईलला. एक जमेची बाब ही आहे की अजूनही श्रीकांत खुणे खेळपट्टीवर आहे आणि तो एक हाती किल्ला लढवण्याची क्षमता ठेवतो. आणि म्हणूनच तो जोपर्यंत खेळपट्टीवर आहे मांडवी चॅलेंजर्सची टीम विजयाचं स्वप्न पाहू शकते. कडक बेधडक बॅटिंग श्रीकांत खुणे, अनस्टॉपेबल, बॅक इन ऍक्शन. सुद्धा एक चांगला झेल होताना आपल्याला पाहायला मिळालाय. अर्थात तो झेल प्रेक्षकांच्या वतीने होता. 29 वरती आपलं 5 गाड्यांच्या मोबाईल 20 चेंडू बाकी राहिलेत. 59 धावा अजूनही बनवायच्या आहेत.
श्रीकांत खुणे इथं आक्रमक होताना पाहायला मिळालाय. परत एकदा आपण पाहिलं इथे चेंडू फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न आणि इथे परतावा लागेल. श्रीकांत खुणेची विकेट येते, बिग विकेट. धीरज कच्चे अजून एक विकेट मिळवतोय. बॅटर आउट. आणि आता हे स्पेल सुद्धा धीरजचं खूप चांगलं राहिलेलं आहे. जर आपण धीरजच्या खेळाचा आढावा घेतला तर हा खेळाडू खास आहे, म्हणूनच मातोश्री 11ला जिंकण्याचा चान्स आहे. पण अजूनही आपण पाहिलं तर मांडवी चॅलेंजर्स या संघाकडून आता पुढचा फलंदाज कोण येतोय ते देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. राहुल राठोड आलाय, रोहन पवार आले, दोन्ही फ्रेश बॅटर्स आहेत. धावसंख्या 29 झाले. जिंकण्यासाठी 19 चेंडू 59 धावांची गरज. 19 चेंडू 59 धावा. षटक क्रमांक 5 अगदी आपण पाहतोय आणि आता तुमच्याकडे वेळ जो बाकी राहिलेला 19 चेंडूमध्ये 59 धावसंख्येचा पाठलाग करत असताना या इनिंग मध्ये आपण पाहतोय 7 ओव्हर ज्या आहेत ह्या तुम्हाला कंप्लीट करायच्या 40 मिनिटांमध्ये. आणि आतापर्यंत तुमच्याकडे जो वेळ बाकी राहिलाय त्या वेळाकडे आपण जाऊया. 9 मिनिटं तुमची बाकी राहिली. चला स्पीडअप करा प्लीज. आम्ही तर प्रत्येक संघाच्या बाजूनेच आहोत. आम्ही फक्त आयोजक आणि संघ यातला दुवा आहोत. आपण फक्त सूचना करू शकतो, पण तुमच्या वतीने वर्तन झालं नाही तर पेनल्टी येईल. आता खेचलाय आणि बॉलला थेट मैदानाच्या बाहेर पाठवलाय. आपला फटका 440 वोल्टचा झटका, इलेक्ट्रिफाईंग सिक्सर, 6 धावा. मिळेल आणि एका सिंगलच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. तो असेल आत्ता 36 या धावसंख्येवरती. 17 चेंडू बाकी राहिलेत. 52 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी अजूनही जो करायचा आहे. 17 चेंडू 52 धावा. याच वेळा जर आपण मातोश्री 11 या संघाचा आढावा घेतला तर 49 धावा आणि 2 गडी बाद होते. आणि या वेळेला 36 धावा 6 गडी बाद मांडवी चॅलेंजर्स. उलट दिशेने खेळले आहेत. कनेक्शन तितकंसं प्रॉमिसिंग नाहीये. थ्रो बॉलिंग एंडला डायरेक्ट हिट झाला असता तर परतावा लागला असतं कदाचित. राहुलला पण नियतीची साथ मिळते. एक वेगवान सिंगल पूर्ण केली. एका धावेची वाढ. धावसंख्या 6 गडी बाद 37. आपण नेहमी सांगतो ना, जर तर था थी थे किंतु परंतु या शब्दांना क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये थान नाही. पण जर हे शब्द नसतील तर क्रिकेटच्या डिक्शनरीचं पान पलटत सुद्धा नाही, कारण पुढे काय होणार आहे माहिती नाहीये. त्याच्याचा हा चेंडू मात्र पाठवलाय सरळ अगदी मुख्य अतिथी कक्षामध्ये. अगदी आपण पाहतोय आलेला हा खणखणीत षटकार. कधीच कोणाला अंडर एस्टिमेट करून चालत नाही. चेस चालू आहे. मांडवी चॅलेंजर्सचा 43 धावा 6 गडी बाद झालेले आहे. जिंकण्यासाठी 15 चेंडू 45 धावांची गरज आहे. आणि पुन्हा एकदा दोन्ही फलंदाजांची जिंकण्याची इच्छा अजूनही मैदानाच्या आतमध्ये दिसते. राहुल खेळतोय 7 वर आणि रोहन सुद्धा खेळतोय 7 वर. चांगल्या स्ट्राईक रेटने हे दोन फलंदाज आपल्या संघाचा किल्ला लढवत आहेत. बॉलिंग मार्कवर तेजस थोरात. खेळायचं होतं जोरात पण बॅटची एज घेऊन बॉल पोहोचते बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे सर्कलच्या आतमध्ये. 1 धाव मिळते. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 6 गडी बाद 44. शेवटचे 14 चेंडू बाकी राहिलेत आणि 14 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 44 धावसंख्येचा पाठलाग अजूनही या ठिकाणी करायचा आहे. 44 धावा आहेत. 14 चेंडू निश्चितप्रमाणे आहेत. 44 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. त्यामुळे इथे मला असं वाटतं की या 14 चेंडूंपैकी 6 ते
7 षटकार निश्चितप्रमाणे खेळावे लागतील. इथं व्हाईट बॉल आलाय आणि या व्हाईट बॉलमुळे धावफरक पुढे जाऊन पोहोचेल. तो असेल आता 45 वरती. थोडी संधी मिळते, थोडा वेळ मिळतो फलंदाजांना सेट होण्यासाठी. खेळपट्टीवर थांबण्याची संधी खूप महत्त्वाची असते. फलंदाज सेट होतो, वाट पाहतो, वाट लावण्याची क्षमता ठेवतो. धावसंख्या 45 झाले. 14 चेंडूमध्ये 43 धावांची गरज. तेजस तयार. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल होता. वाईड यॉर्करसाठी कमिटमेंट होती गोलंदाजाची. पण दरम्यान आता आपण येतोय थर्ड अंपायरकडे. बॉल पिच कुठे झालाय आपण ते पाहणार आहोत. टीव्ही अंपायरकडे जा आपण. अंपायर स्कॉल आहे, टप्पा नक्की कुठे आहे हे मात्र चेक केलं जाईल, तपासलं जाईल आणि त्यानुसार आपल्याला कळणार आहे की इथे पंचांचा इशारा नक्की काय येतोय ते मात्र आपल्याला पाहिजे. 45 धावा आतापर्यंत तरी आहेत. मनीष सर निश्चितप्रमाणे अगदी सुरुवातीला आपण पाहतोय खूप शांततेत हा सामना संपन्न होताना पाहायला मिळतोय. पण असं म्हणतो ना आपण की शांतीत क्रांती होणार, हे तितकंच खरं. क्रांतीत व्हायलाच पाहिजे. बघा ना दुसरा सामना आजच्या वेळापत्रकातला. कोणाला वाटलं होतं की सुपर ओव्हर होणार आहे. 2 बॉल 8ची गरज होती, षटकार आला, त्यानंतर एक सिंगल आली. तर अनपेक्षित गोष्टी या क्रिकेटच्या खेळामध्ये घडत असतात. या क्षणाला आपण अजूनही असं वक्तव्य करू शकत नाही की पुढे काय घडणार आहे, कारण अनपेक्षित गोष्टींसाठी क्रिकेटच्या खेळाला पसंती दिली जाते. नक्कीच. इथं म्हणजे 14 चेंडूमध्ये म्हणजे या चेंडूचं डिसिजन येण्याच्या अगोदर सांगतोय 14 चेंडूमध्ये अजूनही जे काही 43 धावा ज्या बनवायच्यात, कारण की 14 चेंडू 43 होतील पण, किंवा या 14 चेंडू 14 होणार पण नाही. ही क्रिकेट आहे, ते आपल्याला पाहिजे. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे, निर्णय अजूनही आलेला नाहीये. त्यामुळे आपल्याला पाहायचं आहे इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतो ते आपल्याला पाहिजे. षटक क्रमांक आपण पाहू. 6 निश्चितप्रमाणे जे चालू आहे. वेळ सगळ्यात महत्वाची राहणार आहे आणि अगदी आपण पाहतोय आणि इथे नो बॉल, नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर पडलेला पहिला टप्पा अगदी आपण पाहिलाय आणि पुढचा चेंडू असेल आपली ट्रॉफी, एनबी ट्रॉफी, सुपर डुपर हिट. पुढचा चेंडू फ्री हिट आणि या दरम्यान आपण पाहतोय ही आवडीचा चेंडू थोडासा मिस्टॅम फटका पाहायला मिळालाय. फ्री हिटचा चेंडूचा फायदा घेता आला नाही. म्हणजे सर ह्याच गोष्टी आहेत की तुम्हाला जिथं संधी असते त्या संधीचा फायदा करून घेणं गरजेचं असतं. आमचे रोहित हिंगे कोर कमिटी सदस्य, त्यांचा आज वाढदिवस आहे. रोहित सरांना आमच्या सर्वांच्या वतीने परत एकदा वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा आहेत. परत एकदा खुलब्या टप्प्याचा चेंडू आपण पाहतो. राजेश पवार चेंडूवरती मारायच्या वेगाने आलाय. डायरेक्ट हिटकांचा प्रयत्न केला गेला होता, तिथं अगदी आपण पाहतो बॅकअपचं कामकाज केलं जाईल. एक सिंगल आली, सिंगल चेअरपाटी धापला पुढे जाऊन पोहोचेल. तो असेल आत्ता षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संपलं जाईल. ते आता 6 बाद 48 धावा आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि बनवायचे 40 धावा. चला 2.5 मिनिटात एक ओव्हर टाकायचे. लगेच बॉलिंग ट्रॅकवर बॉलर या प्लीज. रोहित हिंगे ज्यांचा आज वाढदिवस आहे, आपल्या सोनपरी सोबत या सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मैदानावर एनबी ट्रॉफीचा ते आनंद घेत आहेत. आज रिलॅक्स दिसत आहेत. ते सर्व काम आटोपून ते आलेत. बॅटिंग पॉवरफुल निवडलेलं आहे आणि खूप महत्त्वपूर्ण मौका असतो जेव्हा क्रिकेटपटू असताना, क्रिकेटवरचं प्रेम असताना क्रिकेटच्या मैदानावर आपण वाढदिवस साजरा करतो. काल संदेजी पाटे यांचा वाढदिवस आपण इकडे साजरा केला आणि आज रोहितजी हिंगे यांचा तो वाढदिवस आपण साजरा करणार आहोत. शेवटचे 12 चेंडू निश्चितप्रमाणे बाकी राहिलेत. 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 40 धावा संख्येचं एक थोडंसं अवघड लक्ष्य निश्चितप्रमाणे आहे. पण हे अवघड लक्ष्य निश्चितप्रमाणे सोपं होणार का आपल्याला पाहायचं. बिग हिट केलाय और ये व्हॉट अ कॅच, नाईस कॉट. तेजस थोरात इथे झेल घेतोय. विकेट नंबर 7 डाऊन. धक्का क्रमांक 7. बॉडीला स्ट्रेच केलं आणि त्यानंतर सुंदर झेल टिपला डीप मध्ये आणि आता हा 7वा धक्का बसलेला आहे मांडवी चॅलेंजर्सला. धावसंख्या नियंत्रणामध्ये आहे मातोश्री 11च्या. 11 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 40 धावांची. अजूनही गणित सोडवता येऊ शकेल जर वेळीच प्रयत्न केले तर. जसं आपण उल्लेख करतोय की प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली आहे, त्याचमुळे वेळेनुसार तुम्हाला खेळ बदलायला हवा. सुरुवातीच्या फलंदाजाला जे काय करता आलं नाही, जर तुम्ही एनबी ट्रॉफी खेळतायत, ऑप्शनमध्ये तुम्हाला निवडलं गेलेलं आहे, तर तुमच्याकडे काहीतरी प्रतिभा आहे म्हणूनच तुम्हाला निवडलं गेलं. तर तीच प्रतिभा या क्षणाला मांडवी चॅलेंजर्सला दाखवावी लागेल. बॉल जर खेळणं योग्य नसला असं पंचांना वाटलं
तरच नवीन बॉल पुरवला जाईल अशी आयोजन कमिटीचा निर्णय. बॅकफुटला गेले पंच केले बॉल क्षेत्ररक्षक कव्हरला नाहीये. डीप मधून पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होते. एका धावेची वर धावसंख्या पोहोचते 7 गडी बाद 49. 7-49 धावा टीमच्या प्रमाण अगदी आपण पाहतो. तुम्ही गोष्ट खूप चांगली सांगितली की आपल्याला टीम मध्ये निवडले गेले, आपण ऑक्शनच्या माध्यमातून निवडले गेलेले आहे. निवड प्रक्रियेमध्ये ऑक्शनमध्ये आपण सोल्ड झालेत, अनसोल्ड मध्ये नाहीये. त्याचं कारण आहे आपल्याकडे मध्ये काहीतरी प्रतिभा आहे, आपल्याकडे काहीतरी चांगलं क्रिकेट आहे. असं नाही की आपल्याला क्रिकेट निश्चितप्रमाणे फारसं येत नाहीये किंवा काय, काहीतरी आहे आणि त्याच जोरावरती आज तुम्हाला इथे खूप मोठी करामत करून दाखवावी लागली. वाईट बॉलचा इशारा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. प्रथमेश गोसावीचा हा चेंडू आहे खूप दूरवरती निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. धावफलकाची धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर ती आहे एकूण आत्ता टोटल स्कोर जर आपण पाहिलं तर पुरे 50. 7 बाद 50 धावा आणि इथं अगदी आपण पाहतोय इथे रिव्ह्यू घेतला गेलेला आहे आणि 40 मिनिटाचा वेळ सुद्धा या ठिकाणी सर संपलेला आहे. खूप चर्चा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. डिसिजन पेंडिंग आणि आता पाहूया सर्वांचं लक्ष बिग स्क्रीनवर आहे की नक्की काय फ्लॅश होईल, कुठलं ॲनिमेशन येईल. कारण आता या गोष्टी पाहण्यासाठी प्रेक्षक सुद्धा आता प्रत्येकाच्या नजरा स्क्रीनवर दिसत आहेत. अगोदरची एक मॅच अशा प्रकारची झाली की सामना टाय झाला, त्यानंतर एक सुपर ओव्हरची मॅच आम्ही पाहिली आणि फेअर डिलिव्हरी निश्चितप्रमाणे पाहायला मिळाली. रिव्ह्यू इथे सक्सेसफुल ठरलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. विशेष म्हणजे तुम्ही पाहना एक वादळ याच्या अगोदर येऊन गेले आणि असं म्हणलं जातं ज्यावेळेस वादळ येतात, सुनामी लाट येते ना, त्यानंतरची जी परिस्थिती असते खूप शांततेची असते. तीच मॅच आहे. या दरम्यान अगदी आपण पाहिले अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने अगदी चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता राहुल राठोडकडून. ज्या राहुल राठोडने आल्या षटकार खेळला होता त्याच राहुल राठोडला दोन्ही चेंडू इथे डॉट जाताना पाहायला मिळाले. 5 अगदी स्विचचा फडका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू डावेस्टीच्या बराचसा बाहेर होता पण तिथे बॅटवरती आला नाही. प्रथमेशची कल्पकता पाहायला मिळाले, ऑफस्टच्या बाहेर कमिट झाले, फलंदाजाची ओळख त्रुटी आणि प्रथमेशने दाखवली आपली टॉप क्वालिटी. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. सातव्या षटकातला एक चेंडू बाकी राहिलाय. 8 फलंदाज अद्यापर्यंत बाद आहे. मगाशी मी गोष्ट सांगितली की देऊ 50 धावा आपण निश्चितप्रमाणे सांगितले होते, पण एक रिव्ह्यू घेतला होता आणि त्यानंतर तो रिव्ह्यू सक्सेसफुल ठरला, त्यामुळे तो वाईट निश्चितप्रमाणे एक धाव कमी झाली. तिथे 49 धावा आहेत. 8 फलंदाज बाद आहे आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकास जाधव याला पण निश्चितप्रमाणे पाहणार आहे. समीर जगताप आणि विकास जाधव ही जोडी मैदानाच्या आत, ज्या जोडीने एक चांगली गोलंदाजी केलेली आहे, आज त्याच गोलंदाजांना फलंदाजीच्या जोरावरती संघाला विजय मिळवून द्यायचा आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले. 7 धावा बनवायच्यात 39 आणि 40 मिनिटाचा जो वेळ आहे तो मात्र या ठिकाणी संपलेला पण आहे. आणि या दरम्यान अगदी आपण पाहिलं इथे शतरक्षक आहे, त्या दरम्यान चेंडू डॉट आलाय, चेंडू निर्धाव आलाय आणि षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय इथे 7 ओव्हर संपल्यात. 49 धावा आहेत. 8 फलंदाज बाद. आमचे प्रदीप नैनित डॉन, दहशत का नाम प्रदीप नैनित, त्यांना आपण ऑन स्क्रीन निश्चितप्रमाणे पाहिले. विजय खडके यांच्या समवेत आहेत आणि एक खूप मोठं नाव निश्चितप्रमाणे आहे प्रदीप नैनित यांना आपण पाहतोय. दहशत, पुण्यात क्रिकेटमध्ये दहशत कोणाला म्हटलं जातं तो कोणी विचारणार नाही, ते सरळ सांगतील प्रदीप नैनित अर्थात डॉन. आणि एक स्पर्धा त्यांनी जिंकली होती आणि त्यांचा जो डान्स आहे तो खूप जास्त व्हायरल झाला होता. तर प्रत्येकाचे भाव प्रकट केले जातात. क्रिकेटचा खेळ तुम्हाला लहान मुलगा बनवतो आणि तेच आपण पाहिलं गोळीबार मैदानावर. त्यांचा डान्स होऊ द्या प्रदीप सर. आपण स्क्रीनवर त्याचा चेहराच बदलला डान्स होऊ द्या म्हणल्यानंतर. होईल डान्स पण होईल, पण मला गोळीबार मैदानावर ना या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळलाय आणि चेंडू पोहोचलाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. आता 50 ओलांडलेले मांडवी चॅलेंजर्स 53 धावा 8 गडी बाद जिंकण्यासाठी 5 चेंडू 35 धावांची गरज. अंकित काणेकर यांच्यावर गोलंदाजीची जबाबदारी दिलेली आहे आणि हा चौकार खेचलाय समीर जगताप यांनी. उशिरा का होईना ते स्ट्रोक्स येतात मांडवी चॅलेंजर्स
संघाकडून बॅकफुटला बॅलन्स केला, सरळ बॅटचा वापर केला, क्षेत्ररक्षक पोहोचतायत, काऊ कॉर्नरला एक सिंगल होते पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी कमिट होत नाहीयेत फलंदाज. एक धाव वाढेल, धावसंख्या 8 गडी बाद. 54 4 चेंडू 34 ची गरज. अशक्य असं आव्हान निश्चितप्रमाणे आहे. उर्वरित असणाऱ्या 4 चेंडू 34 धावा ज्या बनवायच्या आहेत. 8 फलंदाज या दरम्यान जे बाद झालेले आपण पाहतोय. या दरम्यान अगदी आपण पाहतोय यावेळेचं चेंडू अतिशय सुरेख आहे. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं होतं आपल्याला पाहायला मिळाले. अजय चव्हाण याला आपण पाहतोय. सांगलीचे अजित चव्हाण आहेत, यांच्या नावावरती एक रेकॉर्ड निश्चितप्रमाणे आहे. PWDच्या मैदानावरती 7 चेंडूवरती 7 चौकार लागोपाठ हे अजय चव्हाणचा रेकॉर्ड आहे. त्यांनी क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 55 धावा अगदी आपण पाहतोय. 3 चेंडू आणि 33 धावा आहेत. रिव्हर्स स्ट्रोक परत एकदा आपण पाहतोय. या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता. इथे चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू याचे बाकी राहिलेत. शेवटचे 2 बॉल्स बाकी आहेत. 33 धावांची गरज. ऑन साइडला पुल केलंय पण ताकद, एलिव्हेशन या सर्व गोष्टी कमी पडल्या. दरम्यान क्षेत्ररक्षक पोचला बॉलवर पण बॉल काय अडवला गेला जात नाहीये. पूर्ण होते एक सिंगल. एका धावेची वर धावसंख्या 8 गडी बाद. 56 1 चेंडू 32 धावांची गरज. टीम मांडवी चॅलेंजर्स. मातोश्री 11 संघ अगदी आपण पाहतोय विजयाच्या घरामध्ये फक्त प्रवेश करायचा बाकी राहिलेला आहे. सुपर 8च्या आणि अगदी आपण पाहतोय चेंडू हवेत आहे. पाहिजे 1 2 3 क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय झेल घेण्याचा प्रयत्न होता. एफर्ट लागले गेले होतं आणि तिथं अगदी आपण पाहतोय झेल होऊ शकला नाही आणि इथे निर्धाव. हे